प्रभु की स्तुति हो। प्रभु यीशु के प्यारे और महान नाम में सोमवार की शिष्य सभा में आप सभी का स्वागत है। बाइबल बताती है हगै 2 अध्याय 2:9 में, इस भवन की आने वाली महिमा इसकी पहली महिमा से कई अधिक बड़ी होगी। सेनाओं के यहोवा का यही वचन है और इसमें मैं शांति दूंगा। सेनाओं के यहोवा की यही वाणी है। हालेलुया। तो फरमान स्वर्ग से निकल चुका है, महिमा बढ़ती जा रही है। आइए हम भी अब ना रुके, ना थमे, ना मुड़े और हमारे बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी के साथ परमेश्वर की परिपूर्ण महिमा में प्रवेश करने के लिए तैयार हो जाइए। हालेलुया। और इस प्रवेश के लिए हमें परमेश्वर के महिमावान वचन की जरूरत है। तो आइए जोरदार तालियों के साथ परमेश्वर के महिमावान वचन का और परमेश्वर के अभिषिक्त दास बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी का स्वागत करें। Praise the Lord. देवाला धन्यवाद। God is a good God. देव चांगला देव आहे। Hallelujah. Yes. And He has great plans for each one of you. आणि देवाच्या तुम्हा प्रत्येकासाठी महान योजना आहे। Amen. Things will surely turn for the better for each one of us. गोष्टी नक्कीच आपल्या प्रत्येकासाठी चांगल्या होतील। Amen. आमेन। So stand strong in the Lord प्रभूमध्ये खंबीर उभे राहा and in the power of His might. देवाच्या बळामध्ये खंबीर उभे राहा। Amen. आमेन। Don't give up for anything. कुठल्याही गोष्टीसाठी हार नाही मानायची। Praise God. हालेलुया। Let us look to God. प्रभूकडे पाहूया। Father, we thank you and praise you for this evening. देव बाप्पा, आजच्या सायंकाळच्या समयासाठी आम्ही तुझे आभार मानतो। Thank you, Lord, धन्यवाद प्रभू। for all good gifts come from you. सर्व चांगल्या देणग्या तुझ्याकडून येतात। You have great plans for each one of us. तुझ्या योजना आम्हा प्रत्येकासाठी महान आहेत। We are not going to run short of any good thing आम्हाला कुठलीही चांगली गोष्ट कमी पडणार नाही, because you are with us कारण तू आमच्या सोबत आहेस and we are not worried about anything. आणि Oh, म्हणून Father. आम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता नाही। And this evening, आज या सायंकाळी once again speak to us. परत एकदा आमच्याशी बोल। Let your word work in our lives, तुझा शब्द आमच्या जीवनात कार्य करू दे, revive us, आम्हाला सजीव कर, bring meaning to our lives आमच्या जगण्याला अर्थ दे and establish our foot. आणि आमची पावलं स्थिर स्थावर कर। Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा। In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो। Amen. आमेन। When God uses the wrong voices to do the right work, जेव्हा देव चुकीच्या वाण्या बरोबर ते काम करायला वापरतो, when God uses the wrong voices to do the right work, जेव्हा देव चुकीचे आवाज किंवा वाण्या बरोबर ते काम करायला वापरतो, does it happen that way? Yes. असं होतं का? हो, होतं। Sometimes God can use the wrong voice to do the right work. कधी कधी देव चुकीच्या वाणीचा वापर करेल योग्य काम करायला। We'll open our Bibles to 2 Samuel chapter 16 verse 11. 2 शमूएल 16वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन यावेळेला सर्वांनी प्लीज काढा। 2 शमूएल। Leave him alone. If he is cursing me, maybe the Lord told him to do it. 2 शमूएल 11:16 ना? 16:11. सॉरी 16:11। आणि दाविदाने अभिषयाला आपल्या सर्व चाकरांना म्हटले, पहा 2 शमूएल 16:11, माझ्या पोटातून निघालेला हा माझा जीव घ्यायला पाहत आहे, तर आता या बन्यामीनाने हे तर असू द्या, त्याला शाप देऊ द्या, कारण यहोवाने त्याला सांगितलेले आहे। शेवटचा भाग मराठीतला। Amen. असू द्या, त्याला शाप देऊ द्या, कारण यहोवाने त्याला सांगितलेले आहे। Praise God. आमेन। We'll read the whole verse then. संपूर्ण वचनच And वाचू। David said to Abishai and all his servants, see how my son who came from my own body seeks my life. How much more now may this Benjamite? Let him alone and let him curse, for so the Lord has ordered him. 2 शमूएल 16वा अध्याय 11 वचन। आणि दाविदाने अभिषयाला व आपल्या सर्व चाकरास म्हटले, पहा माझा मुलगा माझ्या पोटातून निघालेला हा माझा जीव घ्यायला पाहत आहे, तर आता या बन्यामीनाने हे केले, यात काय नवल आहे? त्याला असू द्या, त्याला शाप देऊ द्या, कारण यहोवाने त्याला सांगितलेले असेल। See,
Now, this doesn't mean David believed Shimei was right. याचा अर्थ असा नाही की दाविदाने असा विश्वास ठेवला की शिमी बरोबरच होता, That what Shimei is doing is right toward him. की शिमी त्याच्यासाठी जे करतोय किंवा शिमीने त्याला जी दगडं मारलेली आहेत, शिव्या शाप दिलेली आहेत, ते बरोबरच आहे असं दावीद म्हणत नाही. Because David knew कारण दाविदाला माहित होतं Shimei was not altogether right. की शिमी काय ऑल टुगेदर बरोबर नाहीये, He simply believed God. पण त्याने बस देवावर विश्वास ठेवला That God was bigger than the insult. की देव त्या अपमानापेक्षाही मोठा आहे. Are you getting me? देव त्या अपमानापेक्षाही मोठा आहे. My God is bigger than the insult. माझा देव त्या अपमानापेक्षा सुद्धा मोठा आहे. Praise God. Amen. So there are seasons in life तर जीवनात असे काही ऋतू येतात where the voices around you don't match the value inside you. जेव्हा आपल्या अवतीभोवतीचे आवाज आपल्या आतमध्ये जी मूल्य आहेत त्याच्याशी जमत नाहीत. Amen. आमेन. And it may happen many times. अनेक वेळेला आपल्या जीवनात असं घडू शकतं. The voices around you may not tell you the true story. तुमच्या अवतीभोवतीचे आवाज येत आहेत ते कदाचित तुम्हाला खरी कहाणी सांगणार नाहीत. It may differ the value that is inside of you. आणि तुमच्या आत जे मूल्य ठेवलेलं आहे त्याच्याशी ते जमणार पण नाही. And seasons when people speak wrong about you, आणि असे ऋतू जेव्हा माणसं तुमच्या विरुद्ध काहीतरी चुकीचंच बोलतात, they misunderstand you, तुमची गैरसमजूतच करून घेतात they may misjudge you, आणि तुमचा अन्याय म्हणजे गैरन्याय करतात की न्याय पण बरोबर नाही, अन्यायच आहे, and they might mislabel you. आणि तुम्हाला काहीतरी चुकीचं नाव देऊन टाकतात. And yet God, तरी देव in His mysterious wisdom, त्याच्या गुपित अगाध ज्ञानात still turns the noise into your nourishment. तरी त्या वाणीला तुझ्या पोषणासाठीच वापरतो. Amen. आमेन. Are you getting me? कळतंय ना की And- देवानेच परवानगी दिली असेल. And so David was here walking barefoot, तर दावीद इथे अनवाणी चालत होता, broken, तुटलेला, bleeding inside, रक्तबंबाळ आतून जो उडून बघितलं तर कळेल कुणाला की याला किती लागलंय, betrayed, धोका पावलेला, and in that condition he's running. आणि त्या अवस्थेमध्ये तो धावतोय. And here comes Shimei आणि बघा शिमी आला screaming, ओरडत ओरडत, cursing, त्याला शाप देत दावीदाला, throwing stones, दावीदाला दगड मारत शिमी आला and dragging David's name through the dirt. आणि दावीदाचं नाव त्याने इतकं मलिन, इतकं घाणेरडं करून टाकलं. And we know everything that Shimei said was wrong. आणि शिमी जे काही बोलणं आपल्याला ठाऊक आहे ते सगळं चुकीचंच होतं. Amen. आमेन. I mean, he didn't say the right things. शिमी कुठे काय बरोबर बोलला दावीदाविषयी, तो चुकीचंच बोलला होता. If you read it, you will come to know. वाचलं तर तुम्हाला कळेल. तुम्ही 2 शमूएल 16 काढून ठेवा समोर. There we see तिथे आपल्याला पाहायला in मिळतं 8th verse, 8व्या वचनात, the Lord has brought upon you all the blood of the house of Saul, in whose place you have reigned, and the Lord has delivered the kingdom into the hand of Absalom your son. So now you are caught into your own evil, because you are a bloodthirsty बघा man. 2 शमूएल 16:8 मध्ये शिमी दावीदाविषयी काय बोलतोय बघा. तो म्हणतो, Yes. त्या शौलाच्या ठिकाणी तू राज्य केले, त्या शौलाच्या घराण्याचे सर्व रक्त यहोवाने तुझ्यावर परतवलंय, आणि यहोवाने ते राज्य तुझा मुलगा अबशालोम याच्या हाती दिलंय, आणि पहा तू तुझ्याच दुष्टाईत धरला गेलायस, कारण तू रक्तपाती माणूस आहेस. I mean, is this true? हे खरं आहे. दावीद असा होता. Was David against Saul? दावीद शौलाच्या विरुद्ध होता. We know it is not true. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खरं नाही, हे चुकीचं आहे. Amen. These are false allegations. But David said something right. पण दावीद काहीतरी बरोबर बोलला. When the other person says wrong, you don't answer him with wrong. समोरचा माणूस जेव्हा तुमच्याविषयी काही चुकीचं बोलतो, तुम्ही त्याला चुकीची उत्तरं देऊ नका. David said something right and beautiful. दावीद काहीतरी अगदी चांगलं, बरोबर आणि सुंदर बोलला. His people wanted to kill Shimei मग दावीदाच्या लोकांच्या मनात आलं की या शिमीला आपण ठार मारू, because they know it is wrong. कारण त्यांना माहिती आहे की आमचे दावीद महाराज असे नाहीयेत, आणि दावीद महाराजांविरोधात असं कसं बोलतो हा माणूस. David said, leave him alone. तर दावीद त्यांना म्हणाला, त्याला एकटं सोडा, Maybe God can use this. कदाचित देव हेही वापरेल. यू नेव्हर नो. God can use anything. देव काही वापरू शकतो ना. The filth of the world he can use जगाची घाणही तो वापरू शकतो for my betterment. माझ्या चांगल्यासाठी. लेट इट बी सो. And that is humility. त्याला नम्रता म्हणतात. That is humility. त्याला नम्रता म्हणतात बेटा. I mean, to
justify yourself always is not good. स्वतःचं सारखं And you न्यायीकरण don't have करणं, to. स्वतःचं सारखं न्यायीकरण करणं आणि म्हणणं की नाही पण मी असं केलेलंच नाही, नाही पण मी असं केलेलंच नाही, नाही पण मी असा नाहीच आहे, See? हे बोलायची गरज नाही आणि हे सारखं न्यायीकरण द्यायची गरज नाही. Because God knows it. कारण देवाला माहिती आहे ना, And that's maturity. आणि त्याला प्रौढता म्हणतात. अँड ऑल दॅट मॅटर्स इज, देवाला माहिती आहे ना, And that is spiritual intelligence. आणि आध्यात्मिक बुद्धिमत्ता त्याला Because म्हणतात. कारण sometimes कधी कधी God will use the voices that hurt you देव अशा वाण्या वापरेल ज्या वाण्या तुला जखमा देतील आत, to show you the areas where He wants to heal you. तुला दाखवायला की कुठल्या कुठल्या भागांमध्ये देवाला तुला आरोग्य द्यायचं आहे. Amen. आमेन. And sometimes God will use your critics आणि कधी कधी देव तुमच्या निंदकांना वापरेल to reveal your calling. तुमचं पाचारण प्रगट करायला. Amen. त्या निंदकांच्या निंदेतनं शेवटी तुझं कॉलिंगच बाहेर पडेल. And sometimes God will use the people who push you down आणि कधी कधी जी माणसं तुला खाली दाबतात ना, त्या लोकांना देव वापरेल to push you forward. तुम्हाला पुढे ढकलायला. ते तुम्हाला खाली खाली दाबतायत पण देव त्यांना ऍक्च्युअली तुम्हाला पुढे ढकलायला वापरतोय. Amen. See, God doesn't need always a perfect voice. देवाला नेहमी परिपूर्ण आणि परफेक्ट आवाजाची गरज नाही. He only wants a surrendered heart. देवाला फक्त एक समर्पित हृदय पाहिजे. Say, हालेलुया. God can use even a donkey to correct a prophet. देव गाढवालाही वापरू शकतो एखाद्या संदेशाची चूक त्याला दाखवायला. गाढव, वी आर मच बेटर. God used a little girl to point Naaman to a miracle. देवाने लहान मुलीला वापरलं, कामवाल्या मुलीला, त्या नामाला मार्गदर्शन करायला. He used a fisherman to preach the gospel. कोळी माणसांना मासेमारी करणाऱ्या लोकांना वापरलं शुभवर्तमान अख्ख्या जगात गाजवायला. He used a rooster त्या कोंबड्याला वापरलं to wake up Peter's conscience. पेत्राचा तो मेलेला सद्विवेक भाव जागा करायला की गेट अप पीटर. And yes, here we see he used Shimei shouting to shape David's soul. आणि इथे आपण पाहतो की शिमी पण ओरडतोय, बोलतोय काहीतरी असं, ओरडतोय It's not, दाविदाच्या जीवाला आकार द्यायला. it's not just the good people who are a blessing to you. फक्त चांगली माणसं तुमच्यासाठी आशीर्वाद असतात असं It's समजू not नका. always good voices that are helping you. आणि नेहमी चांगले चांगले आवाज, चांगल्या लोकांचे चांगले आवाज आणि वाण्याच तुम्हाला मदत करतात असं नाहीये. Even the wrong voices are helping you, कधी कधी चुकीच्या माणसांचे चुकीचे आवाज पण तुला मदत करतात. provided you learn from it. त्यातनं तू शिकून घ्यायची तयारी ठेवली तर. Amen. उससे भी सीखना है Because बेटा. that builds your character. त्यातनं आपलं चारित्र्य The अजून right चांगलं. people around you will not build your character. The wrong people, wrong voices around you will build your character. तुझ्या अवतीभोवतीचे बरोबर लोक जे आहेत ना, योग्य लोक जे आहेत ना, ते तुझ्या चारित्र्याला अजून चांगला आकार देणार नाहीत. पण तुझ्या अवतीभोवतीचे चुकीचे लोक आणि चुकीच्या लोकांच्या चुकीच्या वाण्या आहेत ना, त्या तुझ्या चारित्र्याला, तुझ्या स्वभाव गुणधर्मांना अजून आकार देऊन तुला चांगलं करू शकतात. There we know whether you are made of fire. आणि मग तिथे कळतं आपण आगीचे बनलोय का काय आहे. There we will know whether you have got a calling or आणि not. तिथे कळेल तुझ्यावर पाचारण आहे की नाहीये. There you will know whether you respect your calling आणि तिथे तुला कळेल की तू तुझ्या पाचारणाचा आदर करतोयस की नाही. or you are running after Shimei now. का तू आता शिमीच्या मागे लागलाय, त्यांनी असं म्हटलं ते बरोबर आहे का, मी त्याचा माणूस नाही, आता मी त्याला सोडणार नाही, मैं उसको देख लेगा When वगैरे you have वगैरे. a calling, जेव्हा तुझ्यावर पाचारण असतं you have to be very, very careful. फार 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 सांभाळून राहायचं. God can speak through anything, देव कशातूनही बोलू शकतो. even what hurt you, अगदी ज्यातनं तुला वाईट वाटून तू रक्तबंबाळ झालाय, even people who betrayed you. अगदी जी माणसं ज्यांनी तुला धोका दिलाय, They are all voices for us. त्या सगळ्या आपल्यासाठी वाण्याच आहेत. Even what embarrassed you. आणि ज्यातनं तुला असं लज्जित आणि अपमानित वाटलं की हे काय, आय एम नॉट लाईक दॅट, But see, पण पहा God is allowing it. देव परवानगी देतोय. That means there is the reason behind it. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारण आहे Even what tried to break you, की ज्यातून जे काही तुला तोडायला मागत होतं, there also God gives permission. तिथेही परवानगी देतो देव की यांना बोलू दे असं. That is what David is teaching us. दावीद आपल्याला शिकवतो हे. He didn't even say, Shimei, you are wrong. दावीद त्याला बोललाही नाही असं की शिमी तो चुकीचा आहे, मी असा माणूस नाहीये. He says, the Lord told him to do it. दावीद म्हणाला योहाने, प्रभूने त्याला असं सगळं बोलायला सांगितलं असेल. Otherwise, he wouldn't have dared to speak to me. नाही तर हा शिमी माझ्या समोर धाडस करणारच नाही असे But my बोलायला. God permitted it. माझ्या देवानी परवानगी दिली So be it. तर असू दे, बोलू दे. तुम्ही खवळू नका, तुम्ही त्याला मारायला जाऊ नका. The voice may be wrong.
आवाज चुकीचा असेल, but the God behind the scene is always right. पण चित्रामागचा देव नेहमी बरोबर असतो. Are you getting me? people? कळतंय का? So I'll give you a few points. काही मुद्दे देतो. First point, पहिला, the weight of the wilderness. रानातलं वजन. When God teaches in the dark room. ज्या देव आपल्याला अंधाऱ्या खोली शिकवतो, Amen. रानातलं वजन. Only in the dark room, God can teach us better lessons. अंधाऱ्या खोलीतच देव आपल्याला चांगले धडे नाही, चांगले धडे शिकवू शकतो. Now, David is walking through the darkest day of his life. दावीद त्याच्या आयुष्यातल्या अतिशय काळ्याकुट्ट अशा दिवसात चालत होता. Absalom has risen against him. अबशालोम त्याचा स्वतःचा मुलगा त्याच्या विरोधात उभा राहिला. The kingdom is shaking. राज्य हादराला लागलं. His confidence is gone. त्याचा विश्वास गेला. His friends are confused. त्याचे मित्र गोंधळले. And David, आणि दावीद, who is called the giant killer, ज्याला असा एकदम धिप्पाड मारणारा वगैरे नाव, the worshipper, बलवान वीर आराधक असं the नाव, psalmist, बलवान वीर आराधक स्तोत्र करता the statesman, आणि एक वक्ता, now he is climbing the Mount of Olives. आता तो जैतुनाचा डोंगर चढायला लागला. He had to rush out so fast त्याला इतकं पटापटा बाहेर यावं लागलं that he didn't even have time to wear on his sandals. की त्याच्याकडे वेळ नव्हती वाहना घालायला सुद्धा. Now he is barefoot, आता तो अनवाणी आहे, bruised, broken, घायाळ झालेला आहे, तुटलेला आहे, bleeding inside. आतून रक्त बंबाळ आहे. That's what 2 Samuel 16:30 tells us. 2 शमूएल 16 अध्याय 30व्या वचनात आपल्याला सांगितलंय. That's not geography, that is humiliation. आणि हा काही भूगोल नाही, याला अपमान म्हणतायत. This is the wilderness season. रानातला हा ऋतू आहे, It's where God strips you before he strengthens you. जिथं देव तुला अगदी उघड करून टाकतो तुला शक्ती देण्या अगोदर. There he empties you before he lifts you. देव तुला रिकाम करून टाकतो तुला उचलण्या अगोदर. Here it is, he breaks you before he makes you. आणि देव तुला तोडून फोडून खलास करून टाकतो तुला घडवण्या अगोदर. Never think the wilderness is a punishment. कधी असा विचार करू नका ते रान तुझी शिक्षा आहे. Believers will never be punished बिलीवर माणसांना एक तर शिक्षा कधी होत नसते. because the punishment of our sins was taken by Jesus. का आपल्या पापांची शिक्षा येशूंनी ऑलरेडी नेलेली आहे. Amen. त्यामुळे बिलीवर माणसांना शिक्षा होत नाही. We are only chastised. आपल्याला नेहमी शिस्त लावली जाते. We are not punished. आपल्याला शिक्षा होत नाही. The world is punished. जगाला शिक्षा होते. The children of God are chastised. देवाच्या मुलांना शिस्त लावली And जाते. moreover, it is a preparation time. आणि त्याहून जास्त म्हणायला गेलं तर ही एक पूर्व तयारीची वेळ आहे. And God anoints privately, आणि देव खासगी रीतीने अभिषेक करतो, but पण he shapes us publicly. आपल्याला लोक जमावाच्या समोर आकार देतो. Not to shame us, आपल्याला लज्जित करायला नाही, but to form us, आपल्याला घडवायला, to make us like Jesus. आपल्याला येशूंसारखं बनवायला. Amen. आमेन. That's why if you see, म्हणून जर तुम्ही पाहिलं, a seed begins its life always buried in darkness. एखाद्या बीचं जीवन कुठे सुरू होतं? अंधारात पेरल्यानंतर त्या अंधाऱ्या जागेत खोल मातीत तिचं जीवन सुरू होतं. It's always covered in dirt. आणि नेहमी ती बी घाणीनं कवर असते. It's always pressed under pressure. त्या बीला नेहमी असं प्रेशरनं दाबतात, आतमध्ये जमिनीत घुसवतात. It looks destroyed, आणि असं वाटतं की बी मेली, but the breaking is not its death. पण बी मेली नाहीये. बीला तोडलं, पुरलं, पेरलं म्हणजे ती मेली नाहीये, It's a growth. ती वाढ It's आहे. a sign of growing. ते चिन्ह आहे वाढीचं. Darkness is not defeat for the seed. अंधार त्या बी साठी पराजय नाहीये. It's a development. त्या अंधार त्या बी साठी एक विकसन आहे. In those times त्या काळी when the photos used to be developed, जुन्या काळी जेव्हा फोटो डेव्हलप करायचे, they used to go in the dark room to develop the photos. डार्क रूम असायची फोटो डेव्हलप करायची. मला माहित आहे, माझे वडील फोटोग्राफर होते. In the same way, तसंच in the darkness we are developed. त्या अंधारामध्येच आपलं विकसन होतं. Amen. आमेन. You're not being buried to die. तुम्हाला असं मरायला पुरलेलं नाही, You are being planted to rise. तुम्हाला वर यायला पेरलेलं आहे. Praise God. Amen. Every dark room प्रत्येक अंधारी खोली is a preparation time for each one of us. आपल्या प्रत्येकासाठी पूर्व तयारीची वेळ आहे. Don't be scared of darkness. त्या अंधाराला घाबरू नका. A child of God should not be afraid of darkness देवाच्या संतानाने अंधाराला घाबरायचं नाही, because it is the dark room कारण ती अंधारी खोली where God develops his picture. जिथे देव त्याचं चित्र डेव्हलप करतो. Amen. ते पान आहे ना अंधाऱ्या डार्क रूम मध्ये टाकतात एका सोल्युशन मध्ये, केमिकल मध्ये, आणि त्याला हलवलं ना पूर्वीच्या काही की फोटो असा दिसून Yes. येतो, चित्र तयार होतं. A young boy
तरुण मुलगा He planted tomato seeds त्याने टोमॅटोचं बी पेरलं and he checked it every hour. आणि दर तासाला तो चेक करायला गेला And he was such impatient boy. आणि इतका धीरवा जीव होता त्या He मुलाचा used to say, "Come on, grow up, man." त्या मुलामध्ये धीरच नव्हता. तो मुलगा सारखा त्या टोमॅटोच्या बीला पेरून म्हणतो, अरे वाढणं, अरे वाढणं. His mother said, "Give it some time." आई म्हणाली, असं कसं वाढणं, जरा वेळ दे ना. After 3 days, 3 दिवसांनी he then rebuked the soil मग त्या मातीला त्याने धमकावलं like it was a demon. की जणू काही ती माती भूतच I असावं. command you to sprout. I command you to let go the seed. आणि तिथे तिथे बघून त्या मातीला म्हणतो की या बीला वाढू दे, मी बांधतो तुला येशूच्या नावात. You soil, तू माती, you are burying the seed. तू त्या बीला असं पुरवूनच टाकलं. Poor seed, it cannot come out. ते बिचारा टोमॅटोचं बी वर येईना. Poor soil, it is actually helping the seed आता to grow. बिचारी ती माती त्या बीला उगवायला मदत करतीये. But पण this boy thinks that the soil is burying the seed. या मुलाला असं वाटतं की ती माती त्या बीला पुरूनच टाकतीये. The neighbors laughed. मग शेजारी बघून हसायला लागले. You are intimidating the plan. अरे बाबा, तू त्याच्यामध्ये उगीच लुडबुड करतोय. There he learned some vital lessons. मग तिथं त्या मुलाने काही महत्वाचा धडा शिकला That the soil is in fact helping the seed to sprout. की उलट पक्षी ती माती आणि तो चिखल त्या बीला उगवायला मदत करत आहे And the growth takes time. आणि वाढ व्हायला वेळ लागतो. And so God works even when you see nothing growing. तर जेव्हा तुला काहीही वाढताना दिसत नसतं ना, तेव्हाही देव ऍक्च्युअली काम करत असतो. आपल्याला दिसत नाही म्हणून काम सुरू नाही, हे असं नसतं. Praise God. Amen. So some people will come to you like a dark soil. तर काही लोक तुमच्याकडे त्या काळ्या मातीसारखे येतील And God says, आणि ते म्हणतो, let him speak. बोलू दे त्याला, Let him speak. बोलू दे त्यांना. It is a dark soil for you. ती तुझ्यासाठी काळी माती आहे, But there your seed will sprout. पण तिथेच तुझ्या बीला रोपटं उगवणार आहे. तिथेच तुझं बी उगवणार आहे. Don't dig up what God is developing beneath the surface. आणि देव जे विकसित करतोय ना, ते खणायला जाऊ नको. Praise God. देव जे वर आणायला मागतोय ना, ते खणून ते काम खराब नको करू. I have seen it all. मी पाहिलंय सगळं. That's why through experience I'm speaking to you. आणि मग अनुभवातनं मी तुम्हा लोकांना सांगतोय. Moses received his calling. मोशेला त्याचं पाचारण लाभलं. Where? कुठे? In the palace? महालात का? God didn't speak to him in the palace. महालामध्ये देव त्याच्याशी बोललाच नाही. Nobody gets a calling in the palace. पाचारण कोणालाच महालात मिळत नाही बेटा. Moses got the calling in the desert. मोशेला ते पाचारण रानात मिळालं. Yes, in Exodus 3:1. निर्गम 3:1 बघा, He got a calling in the desert. त्याला रानामध्ये पाचारण आलं. Joseph reached the palace only after the pit and the prison experience. आणि योसेफ सुद्धा केव्हा त्या महालापर्यंत मिस्र देशात पोहोचला, खड्ड्यात फेकल्यानंतर, तुरुंगातला सगळा अनुभव घेतल्यानंतर. Say, Bible says the Spirit of God led Jesus into the wilderness. बायबल म्हणतं देवाच्या आत्म्याने येशूंना सुद्धा रानात नेले. All this happened before his ministry. आणि हे सगळं येशूंची सेवा सुरू होण्या अगोदर झालं. No desert, no ministry. रान नाही, सेवा नाही. ओ हालेलुया. No challenging the devil, no ministry. सैतानाकडनं आव्हान येत नाही, सेवा नाही. Your greatest calling तुझं सगळ्यात मोठं पाचारण is often preceded by your greatest crushing. नेहमी अगदी महान रीतीनं तू चुरडला जातो, चुरडला, त्याच्यानंतरच ते पाचारण असतं. And the crushing is always the beginning, not the end. आणि तुला चुरडणं, असं खलास चुरडणं म्हणजे सुरुवात आहे, अंत नाही. Amen. है ना? So don't curse the wilderness. तर त्या रान प्रवासाला तुम्ही शाप देऊ नका. Don't curse the soil. आणि मातीला शाप देऊ नका. Don't curse the Shimei who cursed you. आणि ज्या शिमीने येऊन तुला शाप दिला, त्या शिमीलाही शाप देऊ नका. Don't despise the breaking. आणि हे जे तोडणं होत आहे त्याला तुच्छ मानू नका. Don't run away from the dark room. त्या अंधाऱ्या खोलीपासून पळू नका. The same God तोच देव who allows the valley जो दऱ्याखोऱ्या अलाव करतो, will take you to the mountain top. तोच तुला डोंगर माथ्यावर नेणार आहे. आमेन. Because कारण there is no mountain without the valley. त्या दऱ्याखोऱ्यांशिवाय डोंगर नाही मिळत. And without the valley there is no mountain. दऱ्याखोऱ्यांशिवाय डोंगर नाहीच आहे, मिळतच नाही. नीचे जाएंगे तभी ऊपर आएंगे, Amen. नहीं तो आएंगे ही नहीं. And so he humbles you before he lifts you. तर देव तुम्हाला नम्र करून सोडतो उचलण्या अगोदर की मैं खलास हो गया, इसमें माय आयडेंटिटी इज लॉस्ट कंप्लीटली ऑल टुगेदर. He empties you before he promotes you. तुला प्रमोशन आणि बढती देण्या अगोदर तो तुला रिकाम करतो, रिकाम. And he prepares us most often through pain. आणि त्या वेदनेतनं बऱ्याच वेळा, जास्तीत जास्त वेळा वेदनेतनं नेऊन तो आपली तयारी करतो. So your greatest breakthrough तर तुझ्यासाठी असलेला सगळ्यात मोठा ब्रेक थ्रू किंवा नवीन सुरुवात
is always coming through breaking. नेहमी तुला तोडूनच येणार आहे. तुला तोडून फटके मारूनच तुझी नवीन कोरी सुरुवात पुढे होणार Because आहे. that is the doorway to your becoming something. कारण तेच दार आहे, तू काहीतरी बनायचं दार. Amen. आमेन. So don't confuse something as called buried with as though you are now buried forever. की आता ते पुरलंय म्हणजे तू कायम, ते पेरलाय म्हणजे तू कायमचा पुरलायस, अशी तुम्ही गैरसमजूत करू नका. You are being planted. Say, तुम्हाला I'm being रोवलंय. planted. म्हणा मला पेरलंय, The soil is helping me. माती मला मदत करती, मला पेरलंय. Say, म्हणा the, मला पेरलंय. the dark earth is helping me. ती काळी माती मला मदत करत आहे उगवायला, Amen. वर यायला. And that's how David understood of Shimei. अशा रीतीनं दाविदाने शिमीला समजून घेतलं की देवानीच त्याला परवानगी दिली असेल असं सगळं बोलायला. So what feels like the end is God's beginning. तर जे काय असं अंतासारखं वाटतं ना, खरं म्हटलं तर ती देवाची सुरुवात आहे. And God can teach us better in the dark. आणि देव आपल्याला अंधारामध्ये चांगलं शिकवू शकतो. God can teach us better in the desert. आणि देव आपल्याला रानात चांगलं शिकवू शकतो. God can teach us better in our wants. देव आपल्याला ज्या काही गरजा असतात, उणं पडत असतं, त्या अवस्थेत चांगलं शिकवू शकतो. Amen. आमेन. And so when God is silent, आणि देव जेव्हा शांत असतो, my God is not absent. त्याला माझा देव शांत आहे म्हणजे गैरहजर आहे असं नाही. He is working the night shift. तो नाईट शिफ्टला काम करतोय, तो रात्रीच्या शिफ्टवर कामाला आहे. Amen. आमेन. Because your breakdown, कारण की तुला हे जे तोडलं जात आहे, it is the birthplace of your breakthrough. ती जन्माची जागा आहे, तुझ्या नवीन सुरुवातीच्या जन्माची. In the beginning, God broke me completely. सुरुवातीला ना बेटा देवाने मला पूर्ण तोडलंय. And then He started using. मग देवाने मला वापरायला सुरुवात केली. So I see the wilderness not as a setback. तर मी तर रान प्रवासाला सेटबॅक मानत नाही की अरे रे रान प्रवासाला म्हणजे सेटबॅक. हे It's काय a setup by God. सेटअप आहे तो माझ्यासाठी, सेटबॅक नाहीये. मी वर चाललोय, मागे नाही. Amen. And so even husbands, तर जे कोणी पती आहेत learn patience त्या पतींनी पण धीर शिकून घ्या. even in misunderstanding. अगदी काही गैरसमजूत जरी झाली ना तरी सुद्धा सर्व पतींमध्ये एक समजूतदारपणा असू दे, धीर असू दे. Wives also gain strength in unseen sacrifices. आणि बायका सुद्धा अदृश्य त्यागातनं ती शक्ती मिळवतात. Amen. आमेन. And parents get wisdom पालकांना पण होता ज्ञान येतं. through a child who won't listen to you. एखादं लेकरू जे तुझं ऐकतच नाहीये त्यातनं मग पालकांनाही होता डोक्यात प्रकाश पडतो, ज्ञान येतं. And that's how you teach other parents. मग अशा रीतीनं तुम्ही इतर पालकांना शिकवता की ऐसे बच्चे बडे नहीं करते बेटा, ऐसा करना. Even teens find identity under pressure at school. आणि टीनेजर मुलींना सुद्धा शाळेमध्ये जे काही प्रेशर येतं, दबाव येतं, त्यातनं जाऊन त्यांना स्वतःची ओळख, एक आयडेंटिटी मिळते. Workers also develop perseverance when they are unseen, their work is not appreciated. आणि कामगारांना सुद्धा ज्या त्या कामगारांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे, कोणी पाहत नाही, कोणी कौतुक करत नाही, तेव्हा त्या कामगारांना सुद्धा एक वाढ येते, Amen. शिकता येतं. When do we find unity in the family? आपल्याला परिवारात ऐक्य कधी दिसतं? When there is tension in the family. जेव्हा परिवारात टेन्शन येतं तेव्हा. That is the time you find unity. तेव्हा फॅमिलीमध्ये आपल्याला ऐक्य दिसतं, कारण फॅमिली टेन्शनच्या जारी. And everyone wants to come together and bring those things together. आणि मग त्यावेळेला फॅमिलीला किंवा फॅमिलीमध्ये सगळ्यांना एकत्र यायला आवडतं, कारण टेन्शन चल रहा है, तर आपण आता सगळं नीट करूया. Amen. Amen. And everybody tries to change himself or herself. आणि मग फॅमिलीमध्ये सगळे स्वतःला बदलायचा प्रयत्न करतात. So your wilderness is not wasted. तर हा जो रान प्रवास असतो ना बेटा, तो वाया नाही जात. It's a workshop. तर हे वर्कशॉप आहे, तो In एक that workshop, a table and a chair is being made. तो कारखाना आहे, तिथं टेबल आणि खुर्च्या बनवतायत. Amen. आमेन. I told you this story. मी तुम्हाला ही कथा सांगितली. A boy once tasted the flour. एका मुलाने एकदा एका फुलाची चव घेतली, No, corn flour. पिठाची. Ha. And baking soda. आणि बेकिंग सोडा असतो त्याच्यामध्ये, बेकिंग सोडा ठेवला And होता. then salt. तर पिठाची चव घेतली, बेकिंग सोड्याची चव घेतली, मिठाची चव घेतली, Every taste was bad. आणि प्रत्येक चव त्याला वाईटच वाटली की मीठ कसलं खारट. When it was alone, it was bad. ते एकटं आहे तेव्हा ते सगळं चवीला वाईटच असतं, त्या पिठाला काय चव आहे. But when his mother mixed them all पण जेव्हा त्याच्या आईनं ते सगळं मिसळलं and put them through the heat, आणि बेकिंग करायला आत टाकलं, the cake came out smelling like heaven. मग तो केक असा स्वर्गासारखा सुगंध घेऊन बाहेर आला. Amen. ऐसा एकटा खाएंगे तो उसको चव नहीं है, Amen. सब मिलके बराबर जब उसको भाजते तो बहुत अच्छा है. So life's ingredients may taste bitter, तर आयुष्यातले हे जे साहित्य किंवा घटक आहेत ते वेगवेगळे चवीला कडू but वाटतील, when God mixes all these things together, पण देव जेव्हा हे सगळं एकत्र टाकून त्याला मिसळतो, it
turns out beautiful. मग ते सुंदर होतं. आप कडची चलाओ. And that's what चलाओ. Romans 8:28 says. रोमकरास 8:28 मध्ये हेच लिहिलंय. Everything works together for good. सरते शेवटी सगळं चांगल्याकडे होतं. In other words, दुसऱ्या शब्दात all the ingredients mixed together finally will work together for your good. सगळं साहित्य एकत्र करून मिसळून शेवटी ते तुझ्या चांगल्याकडे जाणार आहे. But even after you mix everything, पण तू सगळं मिसळल्यानंतर सुद्धा it still will not taste that good. तरी ते चवीला एवढं चांगलं लागणार नाही. It has to go through the heat. त्याला भाजायला लागेल. म्हणजे आग आली. बोले तो भट्टी आ गई बेटा. भट्टी से जाना तो पड़ेगा ही. And then मग the cake is made. केक बनतो. So only mixing is not enough. तर नुसतं मिसळून पण पुरेसं नाही. Fire is a must. आग तर लागलीच पाहिजे. Amen. आमेन. भट्टीतून जावंच लागेल ते. नो नो नो. So how can I live an overcoming life? मग मी महाविजयी जीवन कसं जगणार? Don't panic in darkness असं अंधारात गोंधळायचं नाही. because your God is developing you. तुझा देव तुला विकसित करतोय. Don't quit when buried. आणि जेव्हा तुला असं पुरलंय पेरलंय तेव्हा हार नको मानू. You may think the devil has buried you, तुला असं वाटेल सैतानाने मला पुरूनच टाकलंय. but God has planted you. देवाने तुला पेरलंय. Say, Jesus was buried, येशूंना पुरलं. but God said, I have planted him. पण देव म्हणाला मी त्याला पेरलंय. Say, येशूंना मी पेरलंय. burial means you are finished. आता पुरलं म्हणजे कथा संपली. Planted means there is the resurrection. पेरलंय म्हणजे पुनरुत्थान आहे. ते उगवणार आहे. Amen. Amen. And God plants his people. आणि देव त्याच्या लोकांना पेरतो रोवतो. So stay humble तर नम्रच राहा. because God lifts the humble. कारण की देव नम्रांना वर आणतो. That's what James 4:10 tells us. याकोबाचं पत्र 4 अध्याय 10 वचन आपल्याला असं सांगतं Trust his timing की त्याच्या वेळेवर विश्वास ठेवा. because the seed has its season to sprout. कारण प्रत्येक बीची एक वेळ असते, एक ऋतू असतो जेव्हा ती बी उगवते. That's what Psalm 1:3 says. स्तोत्र 1:3 मध्ये लिहिलेलं आहे. Keep walking like David दाविदासारखे चालत राहा. because God turns our sorrow into strength. कारण की देव त्या सगळ्याला ताकदीत बदलतो. That means म्हणजे the wilderness is where kings are trained. रान म्हणजे जिथे राजांना प्रशिक्षण मिळतं ते आहे रान. Praise God. राजांच्या प्रशिक्षणाची जागा इज रान. Champions are trained in the wilderness. चॅम्पियन्सना कुठे प्रशिक्षण मिळतं? रानात. My Lord Jesus Christ found his ministry after the wilderness. माझ्या प्रभू येशू ख्रिस्तांना सुद्धा त्यांची सेवा रान प्रवास केल्यानंतर लाभली. And if you survive the dark room, आणि तुम्ही जर त्या अंधाऱ्या खोलीत टिकलात you will shine in the spotlight. तर मग तुम्ही प्रकाश होतात चमकाल. If you endure the breaking, आणि तुम्ही ते तोडणं फोडणं सगळं जर सहन कराल you will walk in blessings. तर तुम्ही आशीर्वादात चालाल. Amen. की नाउ कम व्हॉट मे, नो टर्निंग. If you stay faithful in the valley, जर तुम्ही त्या दऱ्या खोऱ्यांमध्ये विश्वासू राहाल God will pick you up and put you on the mountain देव top. तुला उचलेल आणि डोंगर माथ्यावर आणून बसवेल. So every seed that breaks in the soil तर जी प्रत्येक बी मातीत पुरून तुटते finally will surface above the soil. शेवटी ती मातीवर उगवणार आहे. And so will you. तसे तुम्ही पण उगवणार आहात. Amen. मी खलास झालो म्हणू नका. म्हणा मी उगवतोय. Amen. आमेन. And this time also will pass away. आणि ही वेळ पण निघून जाईल. This pain also will pass away. याही वेदना निघून This जातील. sorrow also will pass away. हेही दुःख निघून जाईल. ये टाइम भी निकल जाएगा. This waiting of yours will pass away. हे तुझं वाट पाहणंही निघून जाईल. Your good time will come. तुझे चांगले दिवस येतील. Amen. येणारच. Second point. दुसरा मुद्दा. The sound of pain attracts the wrong crowd. वेदनेचा आवाज चुकीच्या गर्दीला आकर्षित करतो. दुसरा मुद्दा. The sound of pain attracts the wrong crowd. वेदनेचा आवाज चुकीच्या गर्दीला आकर्षित करतो. If you understand what I'm saying, समजून घ्या. प्रयत्न करा. मी जे बोलतोय ते समजून घ्यायचा एकाग्रतेनं प्रयत्न करा. when you are going through pain, जेव्हा केव्हा तुम्ही वेदनेतून जाता the wrong people will surround you. चुकीचे लोक तुमच्या अवतीभोवती येणार. They will come. येणार. Amen. येणार. तुला दुखतंय, त्रास होतोय, येणार. Because pain has a way of drawing the wrong people. कारण त्या वेदनेमध्ये ती कुवत आहे. ती वेदना चुकीच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करते. They are not there to comfort you, ती माणसं ऍक्च्युअली तुला सांत्वन द्यायला आलेली नाहीत. but to enjoy your pain. मजा घ्यायला आली आहेत की इनको दुख रहा है, हमको बहुत अच्छा लग रहा है. Amen. Amen. And trouble always exposes a heart. आणि त्रास नेहमी आपलं हृदय प्रकट करतं.
And so here when David was hurting तर इथे जेव्हा दाविदाला त्रास होत होते and humiliated आणि त्याचा अपमान होत होता and fleeing for his life, आणि तो त्याच्या जीवासाठी धावत होता, who comes to meet him? कोण येतं त्याला भेटायला? Not Jonathan. योनाथन नाही, त्याचा जिगरी दोस्त Shimei comes. शिमी आला. That is the problem. ही समस्या आहे. Amen. शिमी आला, Shimei comes. दोस्त नाही In दुश्मन your आया. pain, Shimei will come. वेदनेत शिमीच येणार, In your troubled times, Shimei will come. तुमच्या त्रासांमध्ये शिमीच येणार आहे. And he will not come with a low voice. आणि शिमी काय असं खालच्या आवाजाने He'll येणार. come screaming. शिमी आरडा ओरडा करत येणार He'll be loud. आणि शिमी जोरात बोलणार, He'll be bitter. शिमी कडू बोलणार, Amen. Amen. He'll be angry. शिमी चिडणार And he will be absolutely wrong about you. आणि शिमी तुझ्याविषयी संपूर्ण चुकीचं बोलणार, Amen. सगळं चुकीचं बोलणार. I mean, he didn't show up to comfort. शिमी काय दाविदाला सांत्वन द्यायला आला नाही. No. नाही नाही नाही, He showed up to curse him. दाविदाला शाप द्यायला आला शिमी. Ah. असं आहे. And sometimes we say, आणि कधी कधी आपण म्हणतो ना, आधीच त्रासात आहे आणि कोण भेटला बघा मला." दुष्काळात तेरावा असं त्याला म्हणतात. But it happens. पण होत असं. And God allows. आणि देव परवानगी देतो. The देव beauty परवानगी is God देतो. allows. त्यातलं सौंदर्य हे आहे की देव आपल्याला दुखत खुपत असताना असल्यांना यायची परवानगी देतो. See, out of the blue this fellow comes. आउट ऑफ द ब्लू हा शिवी कुठून आला माहित नाही, पण आला. There you need a good friend. तिथे एखादा चांगला मित्र गरजेचा होता अशा वेळेला. You are waiting for हा? Jonathan. तुम्ही योनाथानाची वाट पाहत होता, आहे You are का? waiting for Michael. तुम्ही मिखेलची वाट पाहत असाल का, अभी आएगी कुछ अच्छा अच्छा बोलेगी. See, but pain reveals पण वेदना प्रकट करते who is really with you. खरोखर कोण तुझ्या बाजूनी आहे. त्या वेदना प्रकट करतात. आपल्यालाही कळतं त्या परिस्थितीत कोण मेरे साथ आहे, कोण मेरे अगेन्स्ट आहे. Some people don't show up to help you. काही लोक काही तुला मदत करायला येत नाही, They just show up to watch you. ते तुला बघायला येतात. They will sit on a chair and watch you. खुर्चीवर बसून तुला बघत राहतील. Because pain always draws critics. कारण वेदना नेहमी निंदकांना आकर्षित करते. Because your value exposes their values. कारण तुझी किंमत ना त्यांच्या किमतीला उघड करतीये ना. Sometimes कधी कधी your valley exposes their value. आणि तुझं दऱ्याखोऱ्यातनं जाणं आहे ते त्यांच्या किमतीला पण प्रगट करतं. Amen. कळून येतं त्यात. Somewhere they are happy. कुठेतरी त्यांना आनंद होतो. अच्छा चला है. खूप उडत होता आता खाली आलाय. ये सिस्टर को तकलीफ हो गई, मेरे को तो दिल से इतनी खुशी हो रही ना, इतनी खुशी हो रही ना, See, दिल से हैप्पी है मैं. होगा. Your struggle exposes their spirit. तर तुझे संघर्ष त्यांचा आत्मा प्रगट करतात. Sometimes you don't know their spirit. कधी कधी तुम्हाला त्यांचा आत्मा माहिती नसतो. In your good times you don't know their spirit. आपल्या चांगल्या काळात तुम्हाला त्यांचा आत्मा कळणार नाही. When you have money you don't know their spirit. आपल्याकडे पैसे असल्यानंतर त्या लोकांचे आत्मे आपल्याला समजत नाही. They will say 4 times praise the Lord. ते 4 वेळ, एकदा नाही, अरे चर्च में 4 बार प्रेज द लॉर्ड बोलाओ And मुझे. you are so happy about आणि it. तुला आनंद होतो. तेरे See, he खिसे में told वजन me है. 4 times. 4 वेळा मला प्रेज द लॉर्ड म्हणला, तेरे खिसे में वजन है. Say, तेरे में नहीं वजन. but तेरे your खिसे में. struggle exposes their spirit. पण तुझे संघर्ष त्यांच्या आत्म्याला प्रगट करतात की मी त्रासात न जात असताना मला कळलं की ऍक्च्युली काय आहेत. Amen. Your broken moment reveals their true motives. तुझे तुटलेले क्षण जे असतात ना ते त्यांच्या खऱ्या संकल्पांना उघड करतात. See, earthquakes, they don't create cracks. भूकंप तड पाडत नाहीत. They only expose where the weak points already were. भूकंप फक्त एवढंच प्रगट करतो की ऑलरेडी कुठे कुठे अशक्त जागा होत्या. Amen. आमेन. Earthquake is not trying to break the rocks. आणि भूकंप खडकांना तोडायचा प्रयत्न करत It's नाहीये. only exposing the weak points भूकंप that फक्त- already were there in that rock. भूकंप ऑलरेडी त्या खडकात कुठे अशक्त कमकुवत जागा पडली होती ती प्रगट करतो. Amen. आमेन. In the same way, तसंच your pain तुझ्या वेदना exposes the weak places in other people. इतर माणसांच्या जीवनातल्या अशक्त जागा आपल्याला उघड्या करतात. आपल्या वेदना Amen. कळून येतं आपल्याला आपल्या वेदनेमध्ये की समोरचे आलेले कसे कोण किती. David needed compassion at that time. आता त्याला दाविदाला कळवळ्याची गरज होती. तो ऑलरेडी इतक्या त्रासात न जात होता ना, But he got condemnation. पण त्याला दंडाज्ञा मिळाली. शिमी नाही नाही ते बोलून And गेला. that's how life works. आणि आयुष्य असंच चालतं बेटा. When you're on the mountaintop, जेव्हा तुम्ही डोंगर माथ्यावर असता everyone wants to be around you. सगळ्यांना तुमच्या अवतीभोवती घोटाळायला आवडतं. But when you hit the valley, पण समजा तुम्ही दरी खोऱ्यात गेला, suddenly अचानक critics see your weakness निंदकांना तुमची कमजोरी दिसते and they think that they can define your worth. आणि त्यांना असं वाटायला लागतं आता आम्ही यांची किंमत बरोबर सांगतो बघा. Then they start speaking. आणि मग ते बोलायला लागतात. मी सांगितलं होतं मैंने तुम्हाला. बोला था ना. अरे क्या बोला. Say, Amen. असं
Nobody cursed David when he killed Goliath. दाविदाने गोलायतला जेव्हा ठार मारलं तेव्हा कोणी नाही दाविदाला शाप दिला. Nobody threw stones on David when he sat on the throne. दावीद जेव्हा सिंहासनावर जाऊन बसला तेव्हा कोणी नाही दाविदावरती दगड मारली. But the moment he looked defeated, ज्या क्षणाला दावीद looked defeated, लक्षात घ्या, ज्या क्षणाला दावीद हरला नाही हरल्यासारखा दिसला, ज्या क्षणाला दावीद हरल्यासारखा दिसला, Shimei runs शिमी धावत आला towards David with rock in his hand. दाविदाकडे हातात दगड घेऊन. Because critics always love drama. कारण निंदकांना ड्रामे आवडतातच. Critics don't love the truth, they love drama. निंदकांना सत्य नाही आवडत, ड्रामे आवडतात. सो नो ड्रामा, ओनली जीसस. And so it's like the day I dropped a whole bag of groceries in the parking lot. तर हे अशा दिवसासारखं आहे की ज्या दिवशी मी संपूर्ण माझी धान्य आणलेली पिशवी किंवा ग्रोसरी आणलेली पिशवी पार्किंग मध्ये माझ्याकडनं ती पडली. Apples rolling down. मग सगळे सफरचंद बाहेर पडले, सगळं जे घेतलं होतं ते बाहेर पडलं. Amen. हे असं Like I'm treasure hunting everywhere now. की सगळीकडे आता मी शोधतोय, ट्रेजर हंट केल्यासारखं, खजिना शोधत असल्यासारखं. कारण की किराणाच्या पिशवीत आणला, ती पिशवी सगळी खाली पडली, सगळं बाहेर And आलं. what people do, मग लोक काय they करतात, keep watching. लोक बघतात तिकडे पण आहे बघा, तिकडे पण आहे वो तिकडे. गाड़ी के नीचे भी है देख, होगा नहीं हम देख लेंगे हमारा, नहीं नहीं हम बोलते ना, नहीं बट हम हमारा देख लेंगे ना, नहीं, हम Amen. बोलते ना. See, they don't come to help you, they come to watch you. ते मदतीला नाही आले बेटा, वो फ्री का शो देखने आए. Always remember ते तमाशा बघायला आले. नेहमी लक्षात ठेवा that if one side is true that people are not around you when you are suffering, एक खरीच बाजू आहे की तू त्रासात असताना लोक तुझ्या अवतीभोवती नाही आहेत. it's also equally true. तर हेही तेवढंच खरं आहे. Pain draws a crowd also. वेदना गर्दीला आकर्षित सुद्धा करते. Amen. जेव्हा तुला त्रास असताना कोणी तुझ्या अवतीभोवती नसतं, हे जेवढं खरं आहे तेवढंच तुला त्रास असताना हे जे आकर्षित होतात चुकीचे तेही खरं आहे. Always use your wisdom नेहमी ज्ञान वापरायचं. in your troubled times. त्रासात When you are surrounded with people, अवतीभोवती जर लोकांचा घोळका आहे, most of them are not of the helpful kind. जास्तीत जास्त त्यातले मदत करणारे नसतात. जास्तीत जास्त मेजॉरिटी ऑफ देम हॅव Say- कम टू सी तमाशा. Yes. Yes. जास्तीत जास्त त्यातले तमाशा बघायला आलेले आहेत, मदत करायला नाही. Job's friends didn't visit him during success. योवाचे मित्र त्याच्या यशात थोडं त्याला भेटायला आले. They came to visit him when he lost everything. योवाचं सगळं जेव्हा गेलं ना तेव्हा भेटायला आले. They all said, सगळे म्हणाले चला भेटायला जाऊ हो, जॉबला. हो. का तो सगळं आता असताना मरत आठवण आहे, आली. जाऊ आपण. मराल टेकलाय, काय 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 ऐकू नये आम्ही योबाविषयी, चला भेटायला जाऊ. And then they started bombarding him आणि left जे and right. त्याच्यावरती बंबार्डिंग सुरू केलं तोफा फोडल्यासारख्या बिचाऱ्यावर. What about Jezebel? इस्रायल राणी She didn't threaten Elijah when he called down fire. एलियाने जेव्हा आग खाली बोलवली ना तेव्हा इस्रायल राणीने त्याच्यात भीती नाही घातली. But पण when she saw he was tired and running, इस्रायल राणीने जेव्हा बघितलं की एलिया आता दमलाय आणि आता पळायला लागलाय, she said, I will kill him now. मग इस्रायल म्हटली की आता ही वेळे त्याला मी ठार मारणार, कमजोर हो गया अभी ये. People didn't mock Jesus when he multiplied bread. लोकांनी येशूंची थट्टा, येशूंनी जेव्हा भाकर बहुगुणित केली तेव्हा नाही केली. They had no guts. हिम्मत आहे का कोणाची तेव्हा येऊन येशूंना नावं ठेवतील But एवढी when he भाकर. was on the cross, they were mocking him. पण वधस्तंभावर येशू जेव्हा चढलेले होते तेव्हा सगळे येऊन त्यांची थट्टा करायला लागले. And see the response of Jesus. आणि येशूंचा प्रतिसाद तेव्हा काय होता Father, बघा. forgive them for हे they know बाबा त्यांना not what क्षमा they do. कर, त्यांना माहित नाही ते काय करतायत. See? त्यांना God कळत has नाही. allowed them to speak. Let them speak. देवाने त्यांना बोलायला परवानगी दिली आहे, ते बोलतायत, जाऊ दे. Don't answer your critics. तुमच्या निंदकांना प्रत्युत्तर द्यायला जाऊ नका. God knows your heart. देवाला तुझं हृदय माहिती आहे, बास झालं. देवाला तुझं हृदय माहिती आहे ना, बास झालं. नो कन्फ्रंटेशन. नाही मी पण जाऊन माझी बाजू मांडीन. आपल्याला बाजूच नाही, आपली बाजू देव आहे. फिनिश, मॅटर इज ओव्हर. See, pain doesn't just test you. वेदना फक्त तुला पारखायला येतात असं नाही. Pain doesn't just test you. वेदना फक्त तुझी टेस्ट घ्यायला, कसोटी करायला येतात एवढंच नाही. It exposes your critics. तुझ्या निंदकांना पण वेदना उघड करून जातात की मला आज कळलं हे माझे निंदक आहेत, मला आजपर्यंत वाटलं होतं हे माझे दोस्त आहेत. So hear this. ऐका हे, Stop expecting comfort from people committed to misunderstanding you. ज्या माणसांनी तुमची गैरसमजूतच करून घ्यायचं ठरवलेलं आहे त्याचं तुम्ही काही करू नाही शकत. Stop giving Shimei a microphone in the wilderness. शिमीला रानात मायक्रोफोन देऊ नका. Don't. शिमीला रानात माईक देऊ नका.
His voice may be loud, त्याचा आवाज जोरात असेल, but it's not a loyal voice. पण तो इमानी आवाज नाहीये. डोंट गिव्ह हिम माईक. His stones may fly, त्याचे दगड उडतील, but पण those stones don't define you. त्या दगडांवरनं तुझी ओळख ठरत नाही. Okay? ते दगड ठरवत नाही तू कोण आहेस. Just because somebody is stoning you doesn't mean you are a culprit. कोणीतरी तुला दगड मारताय म्हणजे तू गुन्हेगार असं नसतं ते बेटा. God knows. देवाला माहित आहे ना, Amen. प्रभू को मालूम है ना. Like David, दावीद, he kept walking दावीद चालत राहिला, because God never told you to answer every critic. कारण कधीच देवाने तुला सांगितलेलं नाही सगळ्या निंदकांना तू जाऊन आणि उत्तर दे आणि क्लॅरिफिकेशन दे की मी असा नाहीये. And sometimes कधी-कधी. some voices are sent to distract you. काही वाण्या तुझं लक्ष विचलित करायला येतात की Yes. तुझं लक्षच लागू नये, तुझं Amen. लक्ष काढायला येतात काही आवाज. So hold your peace. तर शांत राहा. God will handle your shimmers, देव तुझे शिमी सगळे हँडल करेल. तू शांत राहा. because pain reveals who claps for you and who throws stones at you. कारण वेदना, तुझ्या वेदनाच उघड्या करतात की तुला कोण टाळी वाजवणार आहे आणि कोण तुझ्याकडे चुकीच्या हेतूने आलाय. So when your heart breaks, तर तुझं हृदय जेव्हा केव्हा तुटतं watch who shows up, तेव्हा बघ कोण येत आहे. because कारण that's your real circle. ते तुझं खरं वर्तुळ. Your critics are accidental prophets of your comeback. आणि तुझे निंदक म्हणजे अपघाताने आलेले तुझे संदेष्ट आहेत तुझ्या कमबॅक साठी. Amen. आमेन. And those who laugh now will salute you later. आणि आता जे तुला बघून असतात ते नंतर तुला सलाम ठोकतील. Yes. तोही दिवस ये, वो भी दिन आएगा बेटा. God will show those days. देव ते दिवस दाखवेल. God did it for me. देवाने माझ्यासाठी केलंय, माझ्यासाठी केलंय देवानी. कोई बात नाही. जिसको The जो very बोला place I stayed ज्या जागी मी राहिलेलो and grew up, आणि मोठा झालो, we had a byword, आम्हाला a अशी proverb for us. आम्हाला नावं ठेवायचे लोक. आमच्या नावाच्या म्हणी केल्या होत्या त्यांनी. But then when God lifted me up, पण जेव्हा देवानी मला उचलला, my people put a star with my photo on it in the very place where they insulted me. माझ्या लोकांनी माझ्या फोटो सकटचा स्टार त्याच जागी लावला जिथे माझा अपमान झालाय. Right in that place, त्याच जागेत जिथे मी वाढलो they put up a big star. मोठा स्टार लावण्यात आला माझ्या I didn't photo tell सकटचा. them. मी नाही सांगितलं, They मी put it up. त्यांनी लावला. मी नव्हतं बोललो त्यांना माझा असा स्टार लावा. And when I passed that house, that road, त्या रोडवरनं जेव्हा मी गेलो, I said, here is the place I used to stay. अरे मी म्हटलो हीच जागा जिथे मी राहायचो. Then I saw the star. आणि मग तिथे मी स्टार पाहिला. All of them going in and coming out were watching the star. सगळे येणारे जाणारे तो स्टार माझ्या फोटो सकटचा बघतात. वो भी दिन आएगा. ये दिन आए हैं ना, वो भी आएंगे. Say, like a fellow who is riding his bicycle. जसं एखादा माणूस समजा त्याची सायकल चालवतोय, Suddenly he fell, अचानक तो पडला scraped his knee. आणि त्याच्या गुडघ्याला खरचटलं. Yes, the cars will slow down हा, सगळ्या गाड्या हळूहळू होतील just to stare. बघायला. सगळ्यांच्या गाड्या हळू होतात त्यावेळेला बघायला. One man will shout, एक माणूस ओरडेल, oh, that looks very painful. अरे किती ते फार वेदनामय दिसतंय रे. Other will say, दुसरा म्हणेल, you should ride slow, fellow. काय रे जरा हळू चालवायचं ना, You have to learn to balance better, fellow. जरा नीट चालव की. कोणी असंही म्हणतं. But then a little kid walks up. मग एक लहान मुलगा येतो. Just imagine he hands you with a juice bottle, कल्पना करा, whatever, तो तुमच्या हातात ज्यूसची बाटली देतो and says everybody falls. आणि मग तो म्हणतो तो म्हणतो everybody सगळे falls. पडतात. तो म्हणतो सगळे पडतात. हो, I also, when I was learning, I fell. मी पण शिकताना पडलो होतो. सगळे पडतात. बोला, लहान मुलगा येऊन सांगतो असं, ज्यूसची बाटली देतो So हातात that त्याला. child may be more compassionate than the adults. म्हणजे ते लहान लेकरू जास्त कळवळ्याने भरलेलं म्हणायचं मोठ्या मोठ्या झालेल्या माणसांपेक्षा. Critics will always analyze your fall. निंदक काय करतात, तुझा हिशोबच घेऊन बसतात. पडला का, नाही पण का पडला, अरे पण पडलोय लागलाय ते बघा, नाही नाही पण पडलाच कसा. Comforters will always help you to rise. सांत्वनहार नेहमी सांत्वन देतात वर यायला. Amen. निंदक येतात तमाशा बघून, मग क्यों गिरा, तूने ऐसा किया ही क्या कि तू गिरा. And so husbands, मग पतींनो, even when your marriage hits a rough patch, समजा असं झालं की तुमचं लग्न सुद्धा काही कठीण प्रसंगात न गेलं, outside critics will come to add some more to it. बाहेरचे निंदक येतील आगीत तेल घालायला. They ते will come पाणी, to criticize. हा, हात ऊपर जा रहे. And then suddenly you will find those who were never friends before are your friends. ते पाणी घालायला येत नाही, ते तेल अजून घेऊन आले लागीचा भडकावायला. तुमच्या लक्षात येईल की एक कभी भी मेरे दोस्त नहीं थे, आज मेरे घर पे कैसे आए. Ah. ओ देखने आएगा मजमत.
गमजमत एक न्याय. Because their marriage is broken now, Oh. they are interested in त्यांचं when your already- marriage will break. त्यांचं लग्न ऑलरेडी तुटलेलं आहे. आता त्यांना असा इंटरेस्ट आहे, तुझं कधी तुटतंय, मग कधी डिवोर्स फाईल करताय, हो का? Because I've got a चांगलं वकील. हा, नको तुमची शिफारस. आमचे वरचे वकील इतके चांगले आहेत की आमचं सगळं जोडूनच देतात. So keep walking. चालत राहा. Even wives, बायका सुद्धा, people will judge your weakness, लोक येतील, तुमचा अशक्तपणा जो आहे त्याचा न्याय निवाडा करतील. not your workload. तुमच्यावरती जो कामाचा भार आहे त्याविषयी एक शब्द बोलणार नाहीत बरं का, पण येऊन येऊन सगळा तुमचा न्याय निवाडा करणार. Keep walking. तुम्ही बायका चालत राहा. Parents, when your child is struggling, आणि आई वडिलांनाही सांगतो, जेव्हा तुमची मुलं बाळ संघर्ष करतात, people will blame you. लोक तुम्हाला दोष देणार, काय Keep- संस्कार केले. Keep walking. तुम्ही चालत राहा. Amen. आमेन. Even the teens, आणि टीनेजर मुला मुलींना, classmates will talk त्या टीनेजर मुला मुलींशी वर्गातली मुलं मुली बोलणार. before they understand you. तुला समजून घेण्या अगोदरच तुला काहीतरी ते बोलणार. Keep walking. चालत राहा. Amen. हत्ती चलता है, कुत्ता भोगता है. Even when you're working in the company, कंपनीत तुम्ही काम करताना सुद्धा when the job is heavy, समजा तुमचं काम खूप आहे, the co-workers will gossip. कामाचा लोड आहे, सगळे साथीदार को साथीदार गॉसिप करणार, चवाट्या करणार, Very few will guide you. चुगल्या करणार. फार कमी असे असतात की जे तुला योग्य मार्गदर्शन. Keep walking like David. चालत राहा दाविदासारखं. Amen. दाविदासारखं चालत राहायचं. Even when your home hurts, आणि जरी तुला वाईट वाटलं, कुठे जखम झाली, home hurts. तुझं Home. घर जरी तुला जखम देतं, Critics will talk, निंदक बोलणार, but my God will heal you. पण निंदक बोलणार, पण माझा देव आरोग्य देणार. You keep walking. तू चालत राहा. तुझ्या Don't- घराने जरी तुला जखमा Don't दिल्या take तरी their advice. त्यांचे सल्ले कधी घ्यायचे नाही. Because if those people never came to you, कारण ती माणसं जर अगोदर कधी तुझ्याकडे आलेली नाही, they are not good for you in your bad times. ती तुझ्या वाईट काळात तुझ्यासाठी चांगली नाही आहेत बरं का. Don't let their opinions become your identity. त्यांच्या मतांवरनं तू तुझी ओळख ठरवू नको की हे म्हणतायत मी अशी आहे म्हणजे मी अशीच आहे. नाही नाही, Stay focused. तू फोकस कर. God defends better than you do. आणि देव बरोबर तुझा बचाव करतो. तू नको काही करायला जाऊ. Surround yourself with encouragers. आणि जे प्रोत्साहन देणारे असतात ना, त्यांच्या अवतीभोवती राहा. Respond spiritually, आध्यात्मिक प्रतिसाद दे, not emotionally. भावूक नाही. The thing is, today many are responding emotionally. पण आज कसं आहे ना, अनेक जण भावूक होऊन प्रतिसाद देतात. Let God turn stones into stepping stones. देवाला त्या दगडांना आपल्यासाठी पायरी बनवू दे पुढे जायची. Critics don't control your destiny. निंदकांच्या हातात तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा नाहीये. Pain is not permission for others to define you. वेदना म्हणजे इतर माणसांनी येऊन तुला विटाळण्याची परवानगी नाहीये. God sees every stone, देव प्रत्येक दगड बघतो, every insult, every injustice, प्रत्येक अपमान, प्रत्येक अन्याय देव बघत आहे. and He will vindicate you. आणि देव येईल तुझ्या बाजूने उभा राहायला. So don't stop walking तर चालणं सोडू नका. just because somebody is barking. कोणीतरी भुंकतय म्हणून चालायचं बंद नाही करायचं. Don't stop climbing आणि चढणंही बंद करू because नका. someone is cursing. कोणीतरी तुला शाप देताय म्हणून. The God who is with you, जो देव तुझ्या सोबत आहे, the God who sees your pain, ज्या देवाला तुझ्या वेदना दिसतायत, will prepare a table in front of your enemies. त्या देवाला तुझ्या कळा दिसतायत ना, तो शत्रूंसमोर तुझ्यासाठी मेज बांधेल. That's what David said in Psalm 23:5. स्तोत्र 23:5 मध्ये दावीद बोलला ना. Amen. आमेन. And mark one thing. आणि एक गोष्ट लक्षात The घ्या, louder the criticism, निंदा जेवढी मोठी the closer you are to your breakthrough. तेवढं तुम्ही तुमच्या नवीन सुरुवातीच्या जवळ आहात. आजकल मुझे बहुत नाम रख रहे हैं क्योंकि तू बहुत जल्दी बहुत आगे आने वाला है. Very soon David was going to be promoted. फार लवकर दावीदाला बढती मिळणार होती. After Shimei experience, he was going to be promoted. आणि शिमीचा हा अनुभव झाल्यानंतर लगेच दावीदाला बढतीच मिळणार होती. Amen. आमेन. Third point. 3, Keep moving. पुढे जात राहा. Your destiny is louder than their bark. तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशा त्यांच्या भुंकण्यापेक्षा मोठ्या आहेत, जोरात आहेत. Don't stop for barking dogs. आणि भुंकणाऱ्या कुत्र्यांखातर तुम्ही चालणं थांबवू नका. David is showing us spiritual maturity here. दावीद आपल्याला इथं आध्यात्मिक समंजसपणा दाखवतोय That even when Shimei is throwing stones, he is still walking forward. की शिमी त्याला दगड मारतोय तरी दावीद पुढे चाललाय. Amen. आगे बढो बढते रहो. Abishai wanted to fight. अभिषाला भांडायचं होतं, That means now David has to stop. म्हणजे आता दावीदाने थांबायला हवं. But David wants to stay focused. पण दावीदाला आपलं लक्ष एकाग्र ठेवायचं आहे. Not every stone that is thrown against you needs a response. तुझ्या विरोधात फेकलेल्या प्रत्येक दगडाला तू काय उत्तर द्यायची गरज नाही. It does not deserve a response from you.
तुझ्या उत्तराची गरजच नाहीये त्या सगळ्याला. Amen. आमेन. Otherwise, you will never reach your destiny. नाहीतर तू तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेपर्यंत कधीच पोहोचणार नाही. If you stop जर तू थांबला, to answer every distraction, प्रत्येक जे लक्ष विचलित करणारं मॅटर आहे तिथे जर तू सारखा सारखा थांबला, you will not reach your throne. तू तुझ्या सिंहासनापर्यंत पोहोचणारच नाही. You will not reach your God-given destiny. देवाने तुला दिलेल्या तुझ्या डेस्टिनी पर्यंत तू पोहोचणारच नाहीस, क्योंकि इसने ऐसा बोला मैं रुक गया, वो ऐसा बोला मैं रुक गया, अभी भी आगे पगे कभी बढ़ेगा. I know some battles are won by swords, मला माहितीये काही युद्ध तलवारीनं जिंकली जातात, but some are won by silence. काही शांत बसून जिंकली जातात. Amen. काही युद्ध शांत बसून जिंकली जातात, म्हणून शांत राहायचं. Most of the battles won by Christians are won by silence. ख्रिश्चन माणसांची जास्तीत जास्त युद्ध ते शांत राहून जिंकतात. See, it हाताची घडी तोंडावर बोट. It is we who are on a bicycle, and when a dog is after us, we stop. आपण सायकलीवर आहे आणि कुत्रं जर आपल्या मागे लागलं तर आपण थांबतो. But a train does not stop every time a dog barks. पण कुत्रं मागे लागलं आणि भुंकलं, मग आगगाडी कधी नाही थांबत. No, नाही. it keeps moving आगगाडी जातच राहते. because it knows its त्या destination. आगगाडीला माहितीये मला कुठपर्यंत जायचंय. In the same way, तसं आहे. when you walk in God's purpose, जेव्हा तुम्ही देवाच्या संकल्पात चालताय, the critics, निंदक, the accusers, नावं ठेवणारे, they are all distractions, ते सगळे लक्ष विचलित करणारे असतात. and they will be barking at you ते तुला बघून मुंगणार, because dogs always bark at every movement, कारण की कुत्री नेहमी प्रत्येक क्षणाला भुंकतात. and critics will always bark at anybody's progress. आणि निंदक सुद्धा कुणाचीही प्रगती बघून भुंकतातच. And as long as you keep walking, जोर तुम्ही चालत राहाल, somebody will keep talking. कोणीतरी बोलत राहणार, तू चल रहा है तो कोई तो बात कर ही रहा है. Shimei barked while David was climbing, दावीद चढत होता, शिमी भुंकायला लागला. but David refused to stop. दाविदाने थांबणं नाकारलं. की मैं नहीं- Nehemiah refused to talk. नेहमायाने सुद्धा बोलणं नाकारलं की मैं रुकूंगा नहीं, मैं कुछ बोलूंगा भी नहीं. I will build this place. मी ही जागा बांधून उभी I करणार. have no time to talk to critics. माझ्याकडे वेळ नाही निंदकांशी बोलायला. David didn't argue. दाविदाने वाद घातला नाही. He didn't defend. दाविदाने स्वतःचा बचाव केला नाही. He didn't answer back. दाविदाने प्रत्युत्तर केलं नाही की He आय said- ऑल्सो वॉन्ट टू प्रूव्ह माय पॉइंट. नो आय डोंट No, वॉन्ट. he simply kept walking सिम्पली तो चालत राहिला. because stopping for every barking dog कारण प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यासाठी थांबणं will make you to miss your destination. त्यातून तुझं कायमच्या आयुष्याची दिशा कुठेतरी राहून जाईल. I have no time. माझ्याकडे वेळ नाही, वेळ नाही. I have birds at home, but I have no time to talk to them. माझ्या घरात पक्षी आहेत, त्या पक्ष्यांसोबत बोलायला मला वेळ नाही. See, when I have time, I will meet. माझ्याकडे वेळ असली तर जाऊन त्या पक्ष्यांना मी भेटेन. When I don't have time, माझ्याकडे जर वेळ नाही, I mean, the bird has all the time in the world. पक्ष्यांना तर टाइमच टाइम आहे. Your dogs have all the time in the world. तुमच्या कुत्र्यांना पण टाइमच टाइम आहे, त्यांना कामच काय आहेत ना कुत्र्यांना आणि 24 by पक्ष्यांना. 7, if you sit next to it also, it will be okay for it. 24/7 तुम्ही तुमच्या कुत्र्यांशेजारी आणि पक्ष्यांशेजारी बसला तर त्यांना काय, ते तर Animals तुमच्याशी- don't have future. जनावरांना काही भविष्य They नाही. don't have destiny. जनावरांना आयुष्याची They ठरलेली don't दिशा live by नाही. purpose. जनावर संकल्पात जगत नाही. They are जनावरांना not calling- ordained by God. जनावरांना देवाने नेमलेली नाही, दीक्षा नाही, कॉलिंग नाही. See, हो की नाही? they are made for only two use. जनावर दोन कामासाठी बनलीत. Useful for mankind मानव जातीसाठी त्यांचा उपयोग व्हावा, and pleasure for mankind. मानवाला त्यातनं सौख्य मिळावं एवढ्यासाठी जनावर निर्माण झाली आहेत. Amen. आज दिशा वेगळीकडे गेली आहे, गोष्ट वेगळी आहे. Before we used to have dogs to protect our हो home, ना, अगोदर कुत्री घरात आपण ठेवायचो घर सुरक्षित ठेवायला. but now we have dogs inside the house to protect the dogs आता from others. आपण घराच्या आत कुत्र्यांना ठेवतो कुत्री सांभाळायला. कौन किसको संभाल रहा है? पहले कुत्ता घर संभालता था, अभी घर कुत्ता संभाल रहा है. अरे क्या है, कैसे दिन आ गए बेटा? See, the enemy will always send barking dogs to pull you off your path. आणि शत्रू नेहमी भुंकणारी कुत्री तुला तुझ्या रस्त्यातून हटवायला पाठवणारच. If he can't destroy you, आणि जर त्याला तुझा नाश करता नाही आला, he will distract you. तो तुझं लक्ष विचलित करेल. See, many things that we are fighting in life are not big, huge giants. हो ना, आणि अनेक गोष्टींविरुद्ध जे आपण आपल्या आयुष्यामध्ये लढत असतो ना, ऍक्च्युली त्या गोष्टी एवढ्या मोठ्या नसतात सुद्धा. They are आपणच just आऊचा भाऊ barking केलाय. dogs. ती भुंकणारी कुत्री आहेत, आपणच आऊचा भाऊ केलाय. They are loud because they are very dramatic. ते जोरजोरात वाटतात कारण की ते असे नाट्यपूर्ण ड्रॅमॅटिक असतात. एकदम असा सीन चल रहा पिक्चर का जैसे. You know, sometimes they want to create a big scene, कधी कधी त्यांना असा मोठा सीन तयार करायला आवडतो. but they are all powerless. सगळे सामर्थ्यहीन आहेत ऍक्च्युली. And if you don't respond, they will be quiet. आणि तुम्ही जर त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही ना तर ते शांत होतात. Critics are surviving on you. निंदक तुझ्यावर जगतायत रे. The day you die, critics don't know what work to do. तू मेल्यावर त्या निंदकाला काम नाही राहायचं, ते बेरोजगार होणार आहे. तू मेल्यावर तुझ्यावर जीवन ते त्यांना काम आहे, तुझ्यावर त्यांचं चालतंय.
कळतंय ना? It's like those film actors. म्हणजे फिल्म मध्ये काम करणारे जे ऍक्टर्स असतात ना त्यांच्यासारखं. There are duplicates who look like the celebrities and they thrive on the celebrity. ओरिजिनल ऍक्टर सारखे डुप्लिकेट पण असतात, त्यांच्यासारखे दिसणारे, आणि ते त्यांच्यावर भरभराटीला येतात कारण हे दिसतायत त्यांच्यासारखे. And once the hero dies, आणि एकदा मग तो ओरिजिनल हिरो मेला this imitator has no work. की याला काय काम राहणार आहे मग. See? And so David had a choice. तर दाविदाकडे पण निवड होती Turn around and fight. की तू मागे वळून एक तर भांड किंवा युद्ध कर, That will be foolishness. तो मूर्खपणा होईल की Or keep walking and allow God to handle it. नाही तर पुढे बघत चालत राहा आणि देवाला ते हाताळायची परवानगी देऊन टाक की देव बाप्पा तू बघून घे. And so he chose to walk away. आणि मग दाविदाने हे निवडलं की मी आता इथनं पुढे निघून जाणार आहे. And some of us need to learn the same art that David used. आपल्यातल्या काहींनी ही कला शिकून घ्यायची गरज आहे जी कला दावीद शिकून घेतला होता. Your calling is too big to argue with small minds. बेटा तुझं पाचारण फार मोठं आहे, छोट्या छोट्या मनांशी तू वाद घालायला जातो, ते बरोबर नाहीये. Your purpose is too precious to waste on petty people. आणि तुझे संकल्प फार मोठे आहेत, अशा पेटी लोकांबरोबर तू थांबतो आणि अजून त्यांना तो असं बोलला, मग मी असं बोलला, उसको कुछ एंड है क्या? Amen. ते असं बोलले, मग मी असं बोलले, मग ते असं बोलले, मग मी असं बोलले, ये उसका अंत क्या है? Amen. अंत ही नहीं ना उसको. Sometimes their bark is biter than their bite. कधी कधी त्यांचं भुंकणं त्यांच्या चावण्यापेक्षाही मोठं असतं. मग आपण आता चावलेले परवडले, हे किती भुंकतायत, या आवाज बंद करो, किती भुंकतायत, चावले असतं एकदाच तर परवडलं असतं. So पण let, तरी हार नाही मानायची. so don't let something that runs from confrontation stop your destiny. आणि म्हणून ना जे असं तुमच्या विरोधामध्ये येऊन उभं राहतंय ना त्याच्यापासून पळून जायचाही प्रयत्न करू नका. ते तुम्ही पुढे पुढे जात राहा आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत. So not every noise deserves your attention. प्रत्येक आवाजाकडे कल्लोळाकडे तुम्ही तुमचं लक्ष द्यायची गरज नाही. Nehemiah said नेहमाय बोलला in Nehemiah 6:3, नेहमाय 6:3 मध्ये, I am doing a great work and cannot come down. मी मोठं महान काम करतोय, मी खाली येऊ शकत नाही. See? आय एम बिझी, आय कॅनॉट कम डाऊन. Jesus ignored the crowds barking. येशूंनी सुद्धा गर्दीची भुंकत होती ना त्या भुंकणाऱ्या गर्दीकडे कानाडोळा केला. They said, save yourself. म्हणाले ना ते सगळे येशूंना की आता वधस्तंभावर चढलाय, वाचव की स्वतःला, And then we'll believe you. मग आम्ही विश्वास ठेवू तुझ्यावर. But Bible says बायबल म्हणतं in Matthew 27:42, मत्तय 27 आणि त्यातलं 42 वचन, they were barking at him ते येशूंकडे भुंकत होते सगळे, and he was fulfilling his prophecy. पण येशू मात्र त्यांची भविष्यवाणी पूर्ण करत होते. See? बस He didn't come down. येशू खाली नाही आले He त्यांचं didn't say, ऐकून. okay, मी 5 मिनिटासाठी फक्त येतो, आणि फक्त 5 तुम्हाला मिनिट. तुम्हाला साबित करूनच दाखवतो की माझ्यात किती पॉवर आहे, आणि मी देवाचे मी मोठा सेवक आहे. मग माहिती आता बघा. गॉडचा ऑल माहिती सेवक See, आहे. I removed my hand. See, now I can. No disturbance. नाही नाही काय I have to disturbance आहे? fulfill the destiny, the मला call. जे ठरलेली डेस्टिनी ती पूर्ण करायची आहे. त्यांना काय ते काही बोलतील. Look at Paul. पॉल He shook that snake पॉलने त्या of his सापाला hand कसं झटकलं, साप होता हातावर, and ignored the voices of the people calling him cursed. साप झटकून टाकला आणि लोक त्याला जे शापित म्हणत होते त्या लोकांकडेही कानाडोळा केला. Yes, in Acts 28:5, प्रेषित 28:5 मध्ये लिहिलंय बघा, they said, ते म्हणाले, oh, snake has coiled around his arm. ओरे साप त्याच्या हातावर गुंडाळलेला आहे. See, he is reaping what he has sown. बरोबर आहे, मनगटावर साप असा गुंडाळून बसलाय तिथे, आणि म्हणजे त्याने नक्की जे पेरलंय ते तो कापतोय. Now he is going to die. आता हा मरणार आहे बघा. So you have to pay what you sow. हा, जे पेरलं ते तू कापणार आता. See, loud voices, म्हणजे जोरजोरात आवाज म्हणजे, but they have the least authority. पण अधिकार अजिबात नाही त्यांच्याकडे. Amen. आमेन. And the same people finally came to Paul to get prayed. आणि तीच माणसं शेवटी पॉलकडे प्रार्थना करून घ्यायला आली. See, and तसे so- तेच मित्र शेवटी योबाकडे प्रार्थना करून घ्यायला आले. yes. याच आहे. So destiny requires selective deafness. तर आयुष्याच्या ठरलेल्या दिशेसाठी निवडक बहिरेपणा लागतो की ते बोलतायत पण मी असं निवडलं आत्ताला Yes. की माझा बहिरा मोड आहे. Yes. You have to select. निवडायचं. Don't answer everybody. सगळ्यांना उत्तर द्यायला जाऊ नका. म्हणायचं आय एम डेफ राईट नाव, कॅनॉट हिअर. The barking is loud because your future is great. तुझं ते भुंकणं जोरात आहे कारण तुझं भविष्य फार मोठं आहे. You are too anointed to be distracted. तू फार अभिषिक्त आहेस, असा नाही तू विचलित होऊ शकत. You are too much chosen to be having a detour in तुला your life. खूप निवडलेलं आहे,
अशी नाही तुझी दिशाभूल होऊ शकत. Too called to be entangled with the फार world. खूप खूप पाचारण आहे तुझ्यावरती. असं नाही तू गुंतू शकत या गोष्टीत. Don't sit down with a cup of tea and try to explain yourself to people committed to misunderstanding your life. चाय पे चर्चा करायला बसू नका. अशा लोकांच्या सहवासात की ज्या लोकांनी तुमची गैरसमजूतच करायचं ठरवलंय. Never fight gossip. कधीही त्या चुगल्यांना आपण उत्तर द्यायला जायचं नाही. त्या चुगल्यांशी भांडणं करायची नाही. Don't chase rumors. आणि या ज्या अफवा पसरतात ना त्या अफवांमागे जायचं नाही. Every time you respond to a barking dog, ज्या दर वेळेला तुम्ही भुंकणाऱ्या कुत्र्याला काहीतरी उत्तर द्याल you stop walking towards God's promise. म्हणजे देवाच्या अभिवचनांकडे चालणं तुम्ही बंद करताय. There is a divine delay, एक दैवी उशीर पण असतो but ना. there is a barking dog delay. दैवी उशीर वेगळा असतो पण त्या भुंकणाऱ्या कुत्र्यामुळे झालेला उशीर वेगळा आहे. Amen. आमेन. God didn't call you to bark back at them. देवाने तुला त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे परत भुंकायला बोलावलेलं नाही. They bark, you bark, both are dogs. तेच मी म्हणते ते भुंकलं तू भुंकला मग दोघे कुत्रे झाले ना. आपण तो कुत्ता नाही ना बेटा. फिर समजले ना So राजा. he called you to move forward, त्याने तुला पुढे जायला बोलवले ना. and because noise is the proof you are moving in the right हाँ, direction. ये जो गड़बड़ गोंधळ आवाज गोंगाट तोच पुरावा है कि हम चले आगे बढ़ो बढ़ते रहो. आमेन. Don't fight battles that won't change your destiny. अशी युद्ध करायला कशाला जातो ज्यातनं तुझ्या आयुष्याची दिशा बदलणार नाही आणि एक काडीवर फरक पडणार नाहीये. काय झालं मी ते रस्त्यावर मी भांडत होतो 2 तास अरे वा. म्हणून चर्चला आलो वा वा. नाही. What म्हणजे is the काय? use? I mean, काय हे काय भूषण आहे काय हे? हं? वधस्तंभ आपले भूषण का रस्त्यावरची भांडणं आपले भूषण. Sir, अहो, don't- करताय काय? don't fight battles that won't touch your destiny, that हाँ. won't change your destiny. असली युद्ध करायला जाऊ नका ज्यातनं तुमच्या आयुष्याच्या दिशांना काडीवर फरक पडणार नाही आणि दिशा बदलणार पण नाहीयेत. Many years back, अनेक वर्षांपूर्वी 2 fellows were fighting, दोघ जण भांडत होते and this Roman Catholic fellow, आणि एक होता रोमन कॅथलिक very handsome, माणूस दिसायला एकदम हँडसम he went there and said, please don't fight. आणि गेला हँडसम एकदम दिसायला आणि त्यांना म्हणतो भांडू नका प्लीज. Why you are doing this? कशाला असं करताय One प्लीज. fellow got so angry, he hit a stone on his eye, he lost one eye. त्यातल्या एकाला एवढा राग आला Very त्याने असा sad to दगड hear मारला that. याला या हँडसम वाल्याला जो म्हणायला गेला होता भांडू नका त्याचा एक डोळा गेला त्याच्यात. Poor fellow, all his life, he was so handsome, he was my friend. एवढा हँडसम माझा मित्र. खरं आहे हे खरं. कथा नाही सांगत काहीतरी कुठली कहाणी नाही. खरं आहे त्या हँडसम मुलाचा डोळा गेला त्याच्यात. हा, मी कुणाचं काय हो, यांचं म्हणजे काय कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. ओझे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर दोघांच्या भांडणाचे तिसऱ्यावर ओझे आणि लाभही तिसऱ्याचा. See, people bark when they can't block your blessing. लोक भुंकतात ज्या लोकांना तुमचे आशीर्वाद ब्लॉक करतायत. ब्लॉक मोबाईल वरती नंबर करता येतो आशीर्वाद नहीं. ब्लॉक मोबाइल पे नंबर करने को आता है आशीर्वाद नहीं. Always remember, नेहमी लक्षात ठेवा you will lose your altitude तुमची अल्टिट्यूड तुम्ही गंभून बसाल when you argue below your assignment given by God. देवाने जी कामगिरी दिलेली आहे त्या कामगिरीच्या खाली घसरून जर तुम्ही वादिवाद करायला गेलात ना तर त्यात नाही If मजा the नाही. devil cannot distract you, सैतान जर तुझं लक्ष विचलित करत नाही he doesn't need to defeat you. तर सैतानाने तुला पराजयी करायची पण गरज नाही. Say, some will bark at you because they are seeing you are going on the right direction. काही लोक बघताय की तू योग्य रस्ता धरलाय म्हणून ते तुझ्याकडे बघून भुंकतायत. The moment you are on the road to the church, you will find unexpected friends at that time. ज्या क्षणाला तू 3 दिवस चर्चला प्रामाणिकपणे येताना काही लोकांना दिसला हे असले अनपेक्षित रीतीचे मित्र भुंकायला येतात And they will say, आणि म्हणतात अरे काय करतो तू? चल क्या आपण कर रहे जाऊ." चलना जाएंगे नहीं किधर जाएंगे इधर ही आना है. So don't let petty people pull you into a pitiful place. तर या असल्या लोकांना तुम्ही कुठल्या तरी की वाणायच्या जागेत स्वतःला ढकलू नका देऊ. Amen. दूर हो इनसे दूर हो. Are you getting me, people? कळतंय का. We'll take the last point. शेवटचा मुद्दा Fourth घेऊ. point. चौथा God can use even the wrong voices. चुकीच्या वाण्या सुद्धा देव वापरू शकतो. चुकीचे आवाज. So David understood something most people never learn. दाविदाला असं काहीतरी कळलं जे जास्तीत जास्त माणसं शिकून घ्यायलाच मनाई करतात. God can speak through our circumstances. देव आपल्या परिस्थितीद्वारे पण बोलू शकतो. Even unfair ones, God can speak. अगदी अन्यायी परिस्थिती जरी असली किंवा माझ्यावर अन्याय होत आहे त्या परिस्थितीत सुद्धा देव बोलू शकतो.
And so when Shimei cursed David, तर शिमीने जेव्हा दाविदाला शाप दिला, David said, "Leave him alone." दावीद म्हणाला, अरे त्याला एकटं सोडा. In other words, दुसऱ्या शब्दात, allow him to speak. त्याला परवानगी द्या, त्याला बोलू दे काय बोलायचं ते. Maybe the Lord told him to do it. कदाचित प्रभू त्याला बोलला असेल, यहोवाने त्याला परवानगी दिली असेल बोलायची. He was not agreeing with Shimei's lies. हे शिमी खोटं बोलत होता, त्याच्याशी त्यांनी सहमत नाही केलं, He was acknowledging God's greatness पण देवाची थोरवी तो मानत होता. because God knew. I कारण mean, देवाला David knew. कारण दाविदाला माहित होतं, My God is so sovereign, माझा देव एवढा मोठा साम्राज्य करता, so wise, एवढा ज्ञानी, so intentional एवढा असं म्हणजे स्वतः येऊन काम करणार, that he has power to use any voice, की त्याच्याकडे एवढं सामर्थ्य आहे की कुठलाही आवाज तो वापरू शकतो. even a hostile voice, अगदी जो असा परका आवाज काहीतरी असेल ना, ज्याला even अर्थ a नाही, bitter voice, अगदी कडू आवाजही देव वापरेल, even a wrong voice अगदी चुकीचा आवाजही देव to वापरेल, shape my life. माझ्या आयुष्याला आकार द्यायला. सो लेट इट बी. Yes, see, David was being shaped. दाविदाला आकार येत होता. See? दाविदाला आकार, दाविदाच्या जन्माला आकार येत होता या I mean, सगळ्यातनं. he was not telling the truth, he was telling a lie. शिमी खोटं बोलत होता ऑल टुगेदर. But in the lie, you come to know what that person is made of when he doesn't respond. असं त्याने खोटं बोललेल्यातच कळतं की हा काय आणि कशात उभा आहे आणि काय बनलाय. When if Shimei was telling the truth, शिमी जर खरं बोलत असता it's not a great thing to be humble. तर ती काय मोठी बाब नाही नम्र होणं. तेव्हा मग That doesn't show your character. त्यातनं तुझं चारित्र्य दिसून येत नाही. But somebody is accusing you wrongly, पण कोणीतरी तुझ्यावरती चुकीचा दोषारोप ठेवतोय and you respond like David. आणि तू दाविदासारखं त्याला प्रतिक्रिया देतोय. That shows ते he has a material of a king. त्यावरनं कळतं हा राजा बनणारा माल आहे. ये माल राजा बनने का माल है. Shimei was wrong. शिमी चुकीचाच होता. He was angry, bitter, lying. चिडला, कडूपणा, खोटं बोलतो, नाही ते. But David was humble enough to say, पण दावीद एवढा नम्र की तो म्हणाला, God is bigger than his insults. दावीद त्याच्या देव त्याने केलेल्या अपमानांपेक्षा मोठा आहे, That he can use even this moment. की हाही क्षण देव वापरेल. Even these bad moments, God can use it for. हे वाईट क्षण सुद्धा A good देव thing. माझ्या भलाईकडे वापरेल. You know, sandpaper is rough, तो सँड पेपर असतो ना, घासतात त्याने, तो कसा खडबडीत असतो but ना, it smooths the wood. पण ते लाकूड एकदम मऊ करून टाकतो. तो काय म्हणतात त्याला मराठीत, काय ते मराठीत Polish paper, अच्छा, ते मराठीत आहे. मराठीत का पॉलिश का पॉलिशला का मराठी मा व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ यू. I'm asking I what think you- so. My English language is touching many of हो you. ना, त्यांची मराठी भाषा तुमच्यावर खूप प्रभाव पाडते. तुम्ही मराठी विसरत, त्यांची इंग्लिश भाषा तुमच्यावर एवढी प्रभाव पाडते See? की तुम्ही मराठी शब्द विसरलात. मी विचारते And मराठीत here, sandpaper ला I काय? have forgotten to speak Tamil, but I can speak Marathi better than Tamil. आणि today. इथं बघा मी आज मराठमोळा होऊन गेलेलो आहे. मी तामिळ बोलायला विसरलो आणि मराठी छान बोलतोय. ते सदाशिव पेटी टिळकरोडी. You know, a megaphone, you know, we had a megaphone. मेगाफोन असायची, तुम्हाला माहितीये, It may be broken, तुटलेले असतील but it can still get your attention. तरी ते तुमचं लक्ष वेधून घ्यायचे. Amen. आमेन. That noise still will be there. हो, तो आवाज असणारच. Song will not be there, but noise will be there. गाणं नसेल पण आवाज असायचा त्या मेगाफोनचा. In other words, दुसऱ्या शब्दात- God can use wrong voices to produce right growth. देव चुकीच्या आवाजांना योग्य वाढ द्यायला वापरू शकतो. Amen. ते खत आहे आपल्या वाढीचं. काय? चुकीचे आवाज आणि चुकीच्या निंदा माझ्या वाढीचं मला घातलेलं खत आहे. So God doesn't need perfect people to speak into your life. तर देवाला काही परिपूर्ण माणसांची गरज नाही तुझ्या जीवनात बोलायला. He can use anybody. देव कोणालाही वापरू शकतो. Amen. मला सँड पेपर वरून अजूनही हसू येत आहे की त्याला पॉलिश पेपर म्हणतात ना. कदाचित मराठी वा, आता मराठी वा. Amen. आमेन. Resistance will build resilience in you. बघा, तो जो विरोध तुम्हाला होईल ना, त्यातून तुम्ही ठाम निश्चयी व्हाल. Wrong voices at times become right purposes for you. कधी कधी चुकीचे आवाज तुझ्यासाठी बरोबर तो संकल्प आणतात Amen. की अभी मैंने यही करना है और मैं यही करूंगा. Some voices may not be very sweet, काही आवाज गोड नसतील but God uses them anyway. पण देव त्या आवाजांना तरी वापरतो. Amen. कडू असले तर कडू, Joseph- बेसुरे असले तर बेसुरे. Joseph's brothers, they spoke hatred, योसेफाची सख्खी भावंड त्याच्या विरोधात तिरस्कार बोलली, but their words pushed him towards Egypt and finally to his destiny. पण त्याच्या भावंडांच्या त्या शब्दांमुळे तर
शेवटी तो आला 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 आणि मिस्र देशापर्यंत आला. Amen. आमेन. Saul's jealousy drove David into the wilderness, शौलाच्या ईर्षेपायी दावीद रानात आला and in the wilderness, God could shape him. आणि रानात दावीदाच्या आयुष्याला देवाने आकार दिला. Goliath's insults, गोलायतचा अपमान it pushed David to step into his calling. दावीदाला त्याच्या पाचारणात घेऊन आला. Yes. From म्हणजे there, he got openings for his calling. तिथून दावीदाला त्याचं पाचारण मोकळं झालं, सुरू झालं ना. म्हणजे तो गोलायात आला दावीदाचं कॉलिंग सुरू करायला. ऍक्च्युली See? Jezebel's threat sent Elijah into the mountains. इस्रायलीच्या भीतीतनं एलिया डोंगरात गेला. And that's how he could hear God's whisper. मग त्याला देवाची कुजबुज ऐकू आली ना डोंगरात जाऊन. Amen. Because God speaks in the wilderness. कारण देव रानात बोलतो. And it was only Jezebel who pushed him there. आणि इस्रायल राणीनेच त्याला ढकललं तिकडे. The Pharisees' accusations परुषांनी जी नावं ठेवली pushed Jesus to the cross. त्यातनं तर येशू वधस्तंभाकडे अजून गेले. If there was no Judas, no cross. यहूदा नसता तर वधस्तंभ No नसता. Pharisees, no cross. परुषी नसते तर वधस्तंभ नसता. See, that's how our salvation was finished. असं तर आपलं तारणाचं काम पूर्ण झालं वधस्तंभावर, है की नाही? See? So wrong voices, it's God's right purpose. तर चुकीच्या वाण्या देवाचे बरोबर ते संकल्प आहेत. God doesn't even waste your wounds. देव तुझ्या जखमा सुद्धा वाया नाही घालवत. तुझ्या जखमा पण देव वाया नाही घालवत. बघा देव कसा आहे. He doesn't even waste criticism. आणि देव ती झालेली निंदा सुद्धा वाया नाही He घालवत. doesn't waste our mistakes. देव आपल्या चुकाही वाया नाही घालवत. Sometimes what was spoken to break you becomes the very thing that God uses to build you up. कधी कधी जे सगळं तुला तोडायला बोललेलं होतं तेच देव तुला बांधायला वापरतो. की त्या शब्दांमधून खरं म्हटलं तर मी तुटलो असतो पण देवाने मला त्यातनं बांधलं. See, a woman went to the salon एक स्त्री गेली पार्लर मध्ये सलोन मध्ये. and she said, please trim a little. म्हणाले थोडस ती म्हणाली थोडा ट्रिम करून द्या. The stylist, he cut off half of her hair. त्या हेअर स्टायलिस्टने तिचे अर्धे केसच कापून टाकले. She was very angry ती चिडली and she went home घरी गेली grumbling. कुरकुर करत. Weeks later, अनेक आठवड्यांनंतर people said, लोक म्हणाले you look amazing in "तुम्ही this new सुंदर, haircut. या नवीन हेअरकट मध्ये तुम्ही सुंदर दिसताय. In fact, you look very young. अजून तरुण दिसताय." See, the mistake made her shine. त्या चुकीमुळे बाई चमकल्या. Once mistake made her shine. हो ना. त्या स्टायलिशच्या चुकीनं बाईला चमकवली. And that's how God works. देवाचंच काम करतो. ते निंदा करत राहिले आम्ही चमकत राहिलो. Someone may handle you wrongly कोणीतरी तुला चुकीच्या रीतीने हाताळेल, तुला हँडलच नीट करत and नाही ते लोक. speak very harshly आणि फार कडक शब्द बोलतात or तुझ्याशी cut too deeply. आणि दुसऱ्यासारखं बोलतात काहीतरी. But that mistake, God takes it over and makes it a makeover. ती चूक देव घेतो आणि त्यातनं मेकओव्हर करतो. That is my God. असा माझा देव आहे. Amen. स्टायलिशची चूक बाईला चमकवून गेली. Sometimes your wife's frustration exposes हो ना. a place that God wants you to grow in. कधी कधी तुझ्या बायकोमुळे तुला आलेली वैतागवाडी तुला स्वतःला प्रगट करून देईल की देव मला म्हणतोय इथं तू वाढ, Amen. इथं तू जरा वाढ, जरा समंजस मोठा हो. And wives, आणि बायका sometimes your husband's complaints, कधी कधी तुमच्या नवऱ्यांविषयीच्या तुमच्या तक्रारी it reveals an insecurity God wants to heal in you. प्रगट करतात की तुम्ही किती असुरक्षित आहात आणि देवाला ते असुरक्षित पण तुमच्यातलं बरं करायचं आहे. Amen. Amen. Even for parents, आई वडिलांसाठी पण. your child's attitude may uncover where patience must mature in you. आणि तुमच्या लेकरांचा तो स्वभाव अशासाठी प्रगट होत असेल की तुझ्यातला धीर वाढावा. Even if you're going to school, जरी तुम्ही शाळेत जात असला, criticism can push you to discover your own identity. शाळेत जातानाही ती निंदा तुमची झालेली तुम्हाला स्वतःची ओळख जी आहे ती प्रगट करून देईल. In your workplace, if they are criticizers, समजा तुझ्या ऑफिस मध्ये तुझी निंदा करतात, it will unlock your excellence. त्यातनं तुझा उत्तमपणा बाहेर पडेल. And you never knew that you had that excellence in आणि you. तुला माहिती नव्हतं याच्या अगोदर की तुझ्यामध्ये तो उत्तमपणा आहे. यांनी See? माझ्या निंदा केल्या तेव्हा मला कळलं माझ्यात एवढी सहनशक्ती आणि धीर आहे. Praise God. कारण रोज येऊन हे लोक मला एवढं बोलतात मी एक शब्द म्हणून बोलत नाही. म्हणजे झालं देवाचा गौरव आणि तुझी वाढ. And sometimes conflict at home, आणि कधी कधी घरचे वादिवाद it uncovers broken places that God wants to restore. तुटलेल्या जागांना प्रगट करून सोडतात की जिथं देवाला तुला ऍक्च्युली पुनर्वसित करायचं आहे. See, because everybody comes out with their own. कारण सगळेजण आपापलं बाहेर काढतात. Otherwise, they always hide it inside. नाहीतर सगळेजण आपापल्या आतमध्ये दाबूनच ठेवतात, लपवून ठेवतात. But in the fight, everything comes out. पण जसं काही कडाक्याचं भांडण झालं घरात तर And, मग सगळं बाहेर येतं. and then comes healing. मग येतं आरोग्य. कडाक्याचं भांडण झाल्यावर मग काय येतं?
आरोग्य. So even wrong voices teach us right lessons, तर चुकीचे आवाज पण आपल्याला योग्य धडे शिकवतात. provided God is involved in it. देव okay? त्याच्यात असायला पाहिजे बरं का. देव त्याच्यात असला पाहिजे. And so don't take everything very personally, तर सगळं असं एकदम एवढं पर्सनली घ्यायची गरज नाही. because some words are just tools. काही शब्द फक्त हत्यार आहेत. They are not attacks. हल्ला नाहीये तो. Amen. ते हत्यार आहे. Workable tools. ते काम करण्याजोगं हत्यार आहे. तुझ्यावर केलेला हल्ला नाहीये. So let God filter every voice. तर देवाला प्रत्येक आवाज फिल्टर करू दे. Stay humble, नम्र राहा. because correction grows the wise. कारण चुका सुधरवून घेतल्या तर सुज्ञ माणसं अजून सुज्ञ होतात. Amen. Amen. Trust in God's sovereignty. देवाच्या राज्य देव साम्राज्य करतात. त्याच्या साम्राज्यावर विश्वास ठेव. He works through all things. या सगळ्या गोष्टींद्वारे देव काम करतो. God is in control of every voice that is around you. जो प्रत्येक आवाज तुझ्या अवतीभोवती आहे त्या प्रत्येक आवाजावर देवाचं नियंत्रण The आहे. good, the bad, the ugly. चांगले आवाज, वाईट आवाज, अति वाईट आवाज, सगळ्यावर देवाचं नियंत्रण आहे. Even when people speak wrong, आणि माणसं सुद्धा जेव्हा तुझ्या विरोधात चुकीचं बोलतात, God can use it right. देव ते योग्य रीतीनं वापरेल. Because nothing spoken against us is ever wasted when it falls in the hands of God. का आपल्या विरोधात बोललेलं काहीही वाया जात नाही जेव्हा ते देवाच्या हातात पडलेलं असतं. Amen. नाही ते वाया जात जर ते देवाच्या हातात पडलंय तर. There is a message even in your mess. तुझ्या त्या बर्बादीत पण एक मेसेज आहे. एक संदेश आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. So you आमेन. don't need to fear what people say. तर लोक काय बोलतात त्याला तुम्ही घाबरायचं नाही. Finally, God will turn it out for your good. सरते शेवटी देव ते तुझ्या चांगल्याकडे नेणार And आहे. that's what God did. आणि देवाने तेच केलं. देवाने तेच केलंय ना. तर लोक काही बोलतील ते एवढं मनावर घ्यायचं नाही. देव Amen. काय म्हणतोय ते मनावर घ्या. लोकांचं काय मनावर घेत आहे. लोक आज आहेत उद्या जातील. देव कायम आहे ना बेटा. Because finally, काय सरते शेवटी David became the king. दावीद झालाच ना राजा. Irrespective of wrong voices. जरी चुकीचे आवाज आले, चुकीच्या वाण्या आल्या, चुकीचं त्याच्याविषयी बोललं गेलं, शेवटी दावीद राजा झालाच ना. Shimei suffered. शिमीला त्रास झाला And one day he died. आणि एके दिवशी तो शिमी मेला. Because David told his son Solomon, कारण दावीद त्याच्या मुलाला शल्मोनाला म्हणाला, after you sit on the throne, तू after me, सिंहासनावर बसल्यानंतर remember what Shimei did to me. शिमीनी माझं ते केलं होतं ते लक्षात ठेव. I will later on tell you why he made such a statement. नंतर मी सांगेन तुम्हाला कधीतरी Very interesting. दावीद का असं शल्मोनाला म्हटला की तू सिंहासनावर आल्यानंतर शिमीची आठवण ठेव. And when Solomon took over, आणि मग शल्मोनाने जेव्हा राजासन घेतलं, Solomon told Shimei, शल्मोन शिमीला म्हणाला, don't leave the town. शहर सोडू नको. The day you leave the town, ज्या दिवशी तू शहर सोडशील you will die मरशील and you will be responsible for your own death, आणि तुझ्या मृत्यूसाठी तू जबाबदार असशील, not me. मी नाही. And that stupid fellow left the आणि town तो बावळट माणूस शहर सोडून गेला and he had to pay. आणि त्याची किंमत त्याला मोजावी लागली. He died. मेला. Amen. आमेन. God will take care of his people. देव त्याच्या लोकांना सांभाळेल. आमेन. आमेन. हालेलुया. धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Master. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा तुझे आभार. No matter what people say, लोक काही जरी बोलले ना don't take it too personally. त्याचं फारसं मनावर नाही घ्यायचं. Just say, असं म्हणायचं maybe God allowed it. कदाचित देवानीच परवानगी दिली असेल. Because he wouldn't have said it if God had not permitted. कारण देवाने परवानगी दिली नसती तर हा माणूस माझ्याविषयी असं सगळं बोलला नसता. There is a teaching lesson for me. माझ्यासाठी यातनं काहीतरी शिकायचा धडा असेल. I know I am not wrong, मला माहितीये मी चुकलेली नाही. so I don't have to answer. मग मला काय प्रत्युत्तर करायची गरज आहे जेव्हा मला माहितीच आहे मी चुकली नाही. Amen. Why to fight back when you know you are not wrong? Some people want to debate with you. काही लोकांना तुमच्याशी वाद घालायला आवडतो. Just walk away. तिथून निघून जायचं. It needs strength to walk away. शक्ती लागते हा तिथून निघून जायला. पण Even a foolish man can debate मूर्ख माणूसही वाद घालू शकतो because ego is involved in it. कारण अहमपणा त्याच्यात असतो. But you need strength to walk away. पण तिथून निघून जायला शक्ती लागते. And God gives you strength. आणि देव ती शक्ती देतो. And people who have a destiny don't waste their time. आणि ज्या लोकांची एक ठरलेली आयुष्याची दिशा आणि संकल्प आहे ना ते लोक आपला वेळ असा वाया नाही घालवत की In त्यांच्याशी काय arguing वाद with the घालायचा. critics.
See, critics don't have destiny. निंदकांच्या आयुष्याला काही संकल्प नाही. They have no purpose. त्यांना काही संकल्प, आयुष्याची ठरलेली दिशा काही नाही. They are not in the plan of God. निंदक काही देवाच्या योजनेत नाहीत ना बेटा. They are not in the call of God. ते कुठे काय देवाच्या पाचारणात आहेत. ते निंदक आहेत. त्यांचं We- कामच ते. We have a destiny. आपल्याला संकल्प We आहे. have a purpose. आपल्या आयुष्याला दिशा आहे. आपल्याला Amen. अचूक माहिती आहे आपण कशासाठी जन्माला आलोय. Forget the people. पण लोकांना विसरून जायचं. They will talk लोक बोलणार and tomorrow they will stop talking. आणि उद्या बोलायचं थांबवतील सुद्धा. Amen. लोक आहेत. But my God पण माझा देव, is interested in me त्याला माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे. and He will lift me up तो मला वर आणणार in the right time. योग्य वेळ. Amen. आमेन. And these same critics आणि हेच निंदक will open their mouth and they will just be awe. तोंड उघडून असं वासून बघणार. Amen. Praise God. असं. But provided you are right. पण तुम्ही बरोबर असाल तर, हा, चुकीची कामं करून नाही, बरोबर कामं करून असाल ती पुढची स्टोरी. Because in this story, David was right. या स्टोरीमध्ये दावीद बरोबर होता. दावीदाने चुकीचं काही केलेलंच नव्हतं. Just imagine somebody comes there accusing David. कल्पना करा, असंच कोणीतरी आला आणि दावीदाला नावं ठेवायला लागला. He is the relative of Saul, no doubt. शौलाचा नातेवाईक होता तो, नो डाऊट. But just like that. पण असंच आला आणि दावीदाला आपली नावं ठेवत राहिला. Never seen what went between Saul and David. काय शौलाच्या आणि दावीदाच्या दरम्यान झालंय काय पाहिलं नाही, काही नाही, आणि बोलायला सुरुवात, नावं ठेवायला सुरुवात. बहती पानी में हाथ धो लो. कुछ लोगों का काम ही यही है. नदी बहरी हाथ धोले. मलाही त्यांच्यावरचा राग काढायचाच I होता. mean, David never met Shimei. दावीद कधी शिमीला भेटलेलाही नाही. Doesn't know who he is. दावीदाला शिमीचा श माहित नव्हता की हा माणूस कोण आहे. Like this, many people will come. असा अनेक लोक येतील रे. Don't waste your time on वेळ them. वाया नको घालू. You are precious in God's eyes. देवाच्या नजरेत तू मौल्यवान आहेस. तुझी किंमत आहे देवाच्या नजरेत बेटा. Shimei said, "Curse upon you! शिमी म्हणाला दावीदाला, शाप येऊ दे तुझ्यावर. You killed Saul. तू ठार मारलं शौलाला. That's why म्हणून your son Absalom threw you out of the house." तुझ्या मुलाने अब्शालोमाने तुला घरातनं हकलून लावलं. असं बोला. That's the rumor that was spread all around. आणि सगळीकडे ती अफवा पसरली दावीदाविषयी He was not right with his son. की बघा आपल्या स्वतःच्या मुलाशी चुकीचं वागतो. That's why God threw him out. म्हणून देवाने त्याला हकलून लावला. आता हा रानात भटकतोय दावीद बघा सगळीकडे But that was स्वतःच्या not the मुलाला. truth. पण ते सत्य नव्हतं. ते खरं नव्हतंच. It's a wilderness, a तो- process that we all have to go तो through. रान प्रवास होता. ती प्रक्रिया होती. त्या प्रक्रियेतनं सगळ्यांना जावं लागतं. नो वन इज लेफ्ट. And then, मग how can it be that the same God Shimei was saying that threw him out, now he's sitting on the throne? कसं शक्य आहे की शिमी जे म्हणतोय की म्हणून देवाने त्याला हकलून लावलं, तोच दावीद आता राजासनावरती येऊन बसलाय. He must be scratching his head. मग शिमी डोकं खाजवायला लागला मी असेल. म्हंटल देवाने त्याला रानात आणलं पण ये- कसं काय आता बसला वर. काहीतरी चूक झाली का काय हे. Amen. आमेन. So walk straight, सरळ चाला, do right, योग्य ते करा, please God. देवाला प्रसन्न करा. Don't kill anybody, just cut the hem of their garment. That's कोणाला all. ठार Us- मारू नका. Corner. शत्रु हातात आला, आज खलास करके ही रहूंगा. नहीं नहीं, ऐसा काट काट के रखने का, बस So मारने that का नाही. he has to buy a new shirt. म्हणजे It's काय okay. असं कापल्यावर त्याला मग नवीन शर्ट घ्यायला लागणार ना, तेवढं करायचं, बाकी माराय बेरायचं नाही. Amen. हा, Praise God. देवाला धन्यवाद. Let us take some worship songs. आराधना करूया चला. Have thine own way, Lord. Yes. Have thine own way. Thou art the potter. Hallelujah. Amen. We are the clay. Yes, Lord. Amen. Have thine own way, Lord. Melt me and mold me. Yes, Master. Make me like you. After thy will. Hallelujah. While I am waiting, yielded and still, have thine own way, Jesus. Have thine
Thou art the potter, I am the clay. Melt me and mold me after thy will, while I am waiting, yielded and still. Make me more like you. Jesus, make me more like you. Make me more like you. Make me more like you. Jesus, make me more like you. Give me a heart that's filled with love. Give me a heart that's filled with love, and make me more like you. तेरे जैसा बना. तेरे जैसा बना. तेरे जैसा Yes, बना. यीशु जैसा. यीशु तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से. मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. तेरे जैसा बना once again. तेरे जैसा बना. यीशु तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. Maybe some of you are going through this. कदाचित today. तुमच्यातले काही लोक या परिस्थितीतून जात असतील. People are accusing you wrongly. म्हणजे लोक तुम्हाला चुकीच्या रीतीनं नावं ठेवत People असतील. are laughing you लोक तुम्हाला बघून हसत at असतील. your condition. निंदा नालस्ती करत असतील की बघा. You are going through a hard time. आणि तुम्ही अवघड प्रसंगातनं जात You असाल. are like David. दाविदासारखे झालाय तुम्ही. Didn't do wrong. तुम्ही तर चुकीचं काही केलं नाही. But people like Shimei come पण शिमी सारखे लोक आले and they throw stones आणि at you. दगड मारायला सुरुवात. They devalue you. तुझी किंमत काढून टाकली त्यांनी. तुला नालायक करून सोडला त्यांनी. Don't answer them. त्यांना उत्तर नाही द्यायचं. It may be your colleagues. कोणी असतील ते साथीदार, It may be your family, परिवार, your relatives, नातेवाईक, in your workplace. कामावरचे कोणी साथीदार, कोणी. Don't take it too personally. ते फार मनावर नाही घ्यायचं बेटा. ते लावून नाही घ्यायचं. The Lord says, don't be too emotional. प्रभू म्हणतो जास्त भावुक होऊ नकोस. Don't respond to them. या सगळ्याला प्रतिसाद देऊ नकोस. Don't argue with them. वाद नको घालूस. Don't fight with them. भांडू नकोस त्यांच्याशी. Don't justify yourself न्याय before them. करायला जाऊ नको. स्वतःला सिद्ध करायला जाऊ नको. Hannah did not justify herself. अन्येनं नाही स्वतःला सिद्ध केलं की मी अशी नाहीये. You have to be wise like David. दाविदासारखे सुज्ञ बना. David said, दावीद बोलला maybe Lord permitted him to behave this way. कदाचित शिमीला देवानीच परवानगी दिली असेल माझ्या विरुद्ध असं सगळं बोलायला आणि वागायला. My own son threw me out. माझ्या स्वतःच्या मुलांनी मला हकलून लावलंय. What is this Shimei then? आता हा शिमी कोण आणि काय? When my own son has kicked me out. So let him also do it. त्यालाही करू दे. Whoever else is coming, let them come. जे कोणी आणि सुद्धा येत आहेत येऊ दे त्यांनाही. But my eyes are upon my माझे God. डोळे माझ्या देवावर आहेत. One day, एके दिवशी He will right everything that is wrong. जे सगळं चुकीचं आहे माझा देव लिहिल. There is one song, He will right everything that is wrong. जे चुकीचं आहे ते सगळं देवा परत लिहिल. एक गाणं आहे. He will right everything that was wrong. ते सगळं तो परत लिहून काढेल जे चुकीचं होतं. Yes, some of you are going through this turmoil. मला माहितीये तुमच्यातले काही लोक या गदारोळातनं जात आहेत. Come in front, I will pray for you. अशांनी पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. You are shattered, तुम्ही एकदम विखरलाय, you are broken, उद्ध्वस्त झालाय, तुटलाय. you don't know how to shut their mouths. कळतच नाहीये तुम्हाला की या लोकांची तोंड मी कशी बंद करू. What shall I do? मी What shall आता I करू तर say? काय, मी काय बोलू. They are mocking me every day. माझी मस्करी करतात, रोज मला नावं ठेवतात, माझ्या विरोधात काही खोटं नाटं बोलतात. I don't know how to handle my Shimei. कळत नाही माझा शिमी मी कसा हाताळू. But the Lord says, पण प्रभू म्हणतो your Shimeis will go, तुझे सगळे शिमी जातील but I will be with you.
मी तुझ्या सोबत नेहमी राहील. I will lift you up. मी तुला वर आणणार I आहे. will wipe your tears. मी तुझे अश्रू पुसीन. I will heal your heart. मी तुझ्या हृदयाला आरोग्य I देईन. will strengthen your heart. मी तुझ्या हृदयाला ताकद देईन. रबा करामा शंदू. David could have said, दावीद बोलू शकला असता, what if my fellows who are with me take me also wrongly? माझ्या बरोबरची माणसं सुद्धा आता मला चुकीचं समजायला लागली तर? What if Abishai thinks wrong about me? अभिषय पण माझ्याविषयी चुकीचं बोलायला लागला तर? Because Shimei has said it. कारण शिमी तर माझ्याविषयी चुकीचं बोलून सगळं घाण करून गेला. आता माझी लोक पण माझ्या विरोधात असंच बोलायला लागली तर? No, he was not afraid. दावीद या सगळ्याला घाबरला नाही. He was not afraid. दावीद ह्या कशालाच घाबरला नाही. As long as my God knows. जोवर माझ्या देवाला माहित आहे. And secondly, 2, his people had so much faith in David. दाविदाच्या लोकांचा दाविदावर इतका विश्वास होता. They knew our David will never behave त्यांना like माहिती that. होतं आमचा दावीद असं कधी वागणारच नाही. Praise God. Hallelujah. So God is going to heal your heart तर today. देव तुमच्या हृदयांना आज आरोग्य देणार आहे. All that pain, त्या सगळ्या वेदना, the mockery, ती सगळी मस्करी, the people who disrespect you, ज्या लोकांनी तुमचा अनादर आणि अपमान the केलाय, people who insult you, ज्यांनी तुमचा अपमान आणि अनादर केलाय, such people God will take care. अशा लोकांना देव सांभाळून घेईल. You just cast care. तू तुझ्या काळज्या प्रभूला दे. He will take care. प्रभू सांभाळेल तुला. Lord, I pray for them. प्रभू मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. These broken hearts, ही तुटलेली हृदय आहेत, that you heal their hearts. त्यांच्या हृदयांना तू आरोग्य दे. Heal their hearts in त्यांच्या Jesus' हृदयांना name. येशूंच्या नावात आरोग्य दे. Strengthen their hearts in Jesus' त्यांच्या name. हृदयांना येशूंच्या नावात ताकद दे. Every devil सैतान which is putting all wrong thoughts in them, जो चुकीचे विचार त्यांच्यात घालतोय, I bind you in the name of मी Jesus Christ. तुला of Nazareth. बांधतो येशूंच्या नावामध्ये. Leave you devil in the name सोड of सैताना Jesus. येशूंच्या नावात. Leave you devil in the name सोड of सैताना Jesus. येशूंच्या नावात. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना येशूंच्या You नावात. are valuable in the eyes of God. देवाच्या नजरेत तुम्ही मौल्यवान आहात. You are valuable. देवाच्या नजरेत तुम्हाला किंमत आहे. People's opinion does not make your destiny. लोकांची मतं तुझ्या आयुष्याची दिशा बनवत नाहीत बेटा. Your value is in the eyes of God. तुझं मोल देवाच्या नजरेत आहे. तुझी किंमत देवाच्या नजरेत आहे. If Jesus can stand for that adulterous woman, येशू ख्रिस्त त्या व्यभिचारी बाईसाठी उभे राहिले. When Can't- she was caught in the very act. can't he stand for a David? दाविदासाठी नाही उभे राहणार. Surely he will stand for David. नक्कीच दाविदासाठी उभे राहणार. Surely he will stand for you. नक्कीच तुझ्यासाठी उभे राहणार. You don't retaliate. तू प्रत्युत्तर You कर. don't fight तू back. भांडू नको परत. God will set every wrong right. देव सगळं चुकीचं बरोबर करेल. Right now, आता या वेळेला open your heart आपलं हृदय उघड. to receive the healing. आरोग्य स्वीकारायला. Lord Jesus, प्रभू येशू, just raise your hand and I will pray for you. आपला हात वर करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना Lord करेन. Jesus, प्रभू येशू, touch them right त्यांना now. स्पर्श कर आता. Heal their broken hearts. त्यांची तुटलेली हृदय भरी कर. Heal them in Jesus' name. येशूंच्या नावात त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूंच्या And नावामध्ये it is happening. आता He घडतंय is ते. touching you right now. आता येशू तुम्हाला स्पर्श Make a करतायत. stand, make a प्रभा stand. खरा भाषण. In the name of Jesus. In the name of Jesus. Be healed in Jesus' name. Be healed in Jesus' name. Be healed in the name of Jesus. Be healed in the name of Jesus Christ of Nazareth. Touch them. Heal their hearts. त्यांच्या हृदयांना आरोग्य दे दे बाप्पा. Yes, there are many Davids in this place. अनेक दावीद आज या जागेत आलेत. You are being mocked left and right. मस्करी थट्टा तुमची डावी उजवीकडून होतीये. And they do it when you are in your lowest. आणि जेव्हा तुम्ही Position. एकदम खाली घसरल्यासारखे असता तेव्हा ते हे लोक अजून येऊन तुमच्या विरोधात बोलतात. But still don't give up. तरी हार नका मानू. Be like David, दाविदासारखे बना, who said, जो म्हणाला nobody will touch Shimei. कोणी शिमीला हात नाही लावायचा. Maybe God allowed him to speak. कदाचित देवानी त्याला परवानगी दिली असेल माझ्या Let him विरोधात बोलायची. speak. बोलू दे त्याला. I will find favor with God. मला देवाच्या नजरेत अनुग्रह सापडेलच. I want to be proper in the eyes of God. मला देवाच्या नजरेमध्ये बरोबर राहायचंय.
God is opening up His blessing for you देव now. त्याचे आशीर्वाद आता तुमच्यासाठी Take उघडतोय. it now in आता घ्या. Jesus' name. येशूंच्या नावात आता घ्या. Take it now in Jesus' येशूंच्या name. नावात आता स्वीकारा. This is your Mount of Olives. बघा तुमचा हा जैतुनाचा डोंगर This आहे. is the place of your weeping. ही जागा तुझी रडायची जागा This आहे. is the place of your Shimei. आणि ही जागा तुझी शिमीची जागा And आहे. this is the place where you are saying आणि ही जागा जिथे तू म्हणतोय that I will not answer back, मी नाही परत उत्तर that I देणार. will not fight back, मी नाही परत भांडणार. but I will allow God to take over. मी देवाला ताबा देणार, तू ताबा घे. God will turn my mourning into देव dancing. माझ्या शोकाला नृत्यात बदलेल. God will turn my suffering into देव rejoicing. माझ्या त्रासांना आनंदात बदलेल. God will turn my sickness into देव healing, माझ्या आजारांना आरोग्यात बदलेल. my brokenness into completeness. माझा तुटकेपणा देवबाप संपूर्णतेत बदलेल. God is going to exalt me देव मला वर आणणार in the name of Jesus. येशूंच्या And नावात. it is happening. आणि ते घडतंय आता. रबा खराबा शंतरू रबा बाबा. My God is wiping your tears. माझा देव तुमचे अश्रू पुसतोय बेटा. He's wiping your tears. माझा देव तुझे अश्रू पुसतोय. Don't worry what happens to Shimei. कशाची काळजी नका करू. शिमीचं काय होतं त्याची काळजी करू नका. Whatever happens to him, शिमीचं जे व्हायचं ते होऊ दे. that God has done it. ते देवाने केलंय. And God will do it. माझा देव करेल ते. देव बघून घेईल शिमीला. But God will exalt you. पण देव तुला नक्की उत्कर्षाला आणणार. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. Now each one of you will have a testimony. आता तुमच्यातल्या प्रत्येकाच्या जीवनात साक्ष असेल. You will have a testimony. नक्की साक्ष असेल. Because God wanted me to speak this कारण message. देवाची इच्छा होती हा उपदेश आज मी करावा. And in the coming days, येत्या दिवसात I will hear your glorious testimony. मला तुमच्या वैभवशाली साक्षी ऐकायला मिळणार. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. सगळ्यांनी कृपया खाली बसा. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र आपल्यामध्ये फिरेल. एव्हरीबडी प्लीज सिट डाऊन. इट्स ऑफरिंग टाइम. We worship you, Jesus. Oh Lord, we pray. Give me a heart, Lord, that's filled with love, and make me more like you. Give me a heart that's filled with love, and make me more like you. Make me more like you, Jesus. Make me more like you. Let this be our prayer this evening. Make me more like you, Jesus. Make me more like you.
Take my heart, oh God, make it ever true. Take my heart, oh God, may I be like you. Make us more like you, Lord. Take my heart, oh God, make it ever true. Take my heart, oh God. May I be like you, Lord. May I be like you. 'Cause you are a potter. You are the potter, I am the clay. Build me and mold me. This is what I pray. You are the potter. You are the potter, I am the clay. Melt me and mold me, Lord. Melt me and mold me. This is what I pray. Take my heart. Take my heart, oh God, make it ever true. Take my heart, oh God, may I be like you. Hallelujah. 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 Oh, we worship you, Jesus. Hallelujah. Oh, yes, Daddy, we worship you. Hallelujah. 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 Thank you, Jesus. Thank you, Father. We'll pray for the offering. Gracious Heavenly Father, we thank you for this wonderful evening.
Thank you, dear Holy Spirit, for speaking to our hearts, oh Father. Lord, through your precious man of God and woman of God, our Bishop Peter David Silve, our Jayashree Peter Silve, Lord. We thank you, Lord, Master, for every revelation, Lord, which you gave us today through your word, Father. Thank you, Master. Where can we find your words, Father? Lord, Master God, Lord, you have given us, Lord, so that we may practice it, Lord, in our day-to-day life, oh Master. If we don't practice, Lord, Master, it won't be worth, oh Father. Help us to practice it, oh Father. We thank you for the offering which is collected, Lord, in the house of God, Master. Your people have given with a willing and a cheerful heart. Out of love, they have poured it, oh Father. Bless them. Let them not lack any good thing, Lord, Father. Fulfill every desire of their heart this Christmas season, oh Father. So that they may enjoy, Lord, every blessing which comes from you, Father God. And let this offering be used for the expansion of your mighty kingdom. We give you all the glory, Master. We extend our prayers for those who couldn't give, Master. Give them, Lord, Master, that they may also participate in this giving, Lord. It's an offering unto you, Lord, Master. So bless them also, Father. To you be the glory, honor, and praise. In Jesus' matchless name we make this prayer, Father God. Amen, amen, amen. प्रेझो चर्च, आपल्यासाठी काही विशेष सूचना आहेत. जर तुम्हाला बिशप पीटरजी आणि पास्टर जयश्री यांना कोणत्याही कारणातून जर भेटायचं असेल तर आपण स्टेजच्या डाव्या बाजूस एक टेबल लावणार आहोत, तिथं आपण भेट देऊ शकता. तसेच जर आपल्याला स्कूल आणि कॉलेजसाठी काही प्रमाणपत्र लागणार असतील तर कृपया तुम्ही ह्या गोष्टीची खात्री करा की तुम्ही विनायड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चचे सभासद असणं अनिवार्य आहे. जर तुम्ही सभासद फॉर्म भरला नसेल किंवा त्याचं नूतनीकरण करायचं बाकी असेल तर तुम्ही लवकर ते DM ऑफिसमध्ये करू शकता. तसेच चर्चमधील वॉशरूम जे आहे ते 1 महिन्यासाठी दुरुस्तीकरिता बंद आहे. यासाठी आपण आवश्यक जी सेवा आहे ती आपण केलेली आहे. तसेच 22 डिसेंबर रोजी सोमवारी चर्चमध्ये ब्रेकिंग ऑफ ब्रेड होणार आहे, तर कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. तसंच डिसेंबर महिना जो आहे तो सुरू झालेला आहे, तर आपण ह्या डिसेंबर महिन्यात आपण एक वेगवेगळे कोड जे आहेत ते डिसाईड केलेले आहेत. तर येत्या 14 डिसेंबर रोजी जो आहे तो ड्रेस कोड जो आहे तो पांढरा असणार आहे, 21 डिसेंबरला लाल असणार आहे आणि 28 डिसेंबर रोजी आहे तो निळा कलर असणार आहे. तसेच 12 डिसेंबर रोजी आपण चर्चमध्ये जे आहे ते क्रिसमस कार्निवल आयोजित केलेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे की सर्वजण त्यासाठी नक्की उपस्थित राहा. ह्या कार्निवलमध्ये आपण विविध ॲक्टिव्हिटी घेणार आहोत, त्याच्यामध्ये फूड आहेत, गेम्स आहेत, त्याच्यामध्ये सर्वजण उपस्थित राहावे. आणि ज्यांना कुणाला त्याच्यामध्ये स्टॉल लावायचा असेल तर आपले नाव जे आहे ते आपण पोर्चमध्ये देऊ शकता. तसंच 21 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता चर्चमध्ये जे आहे ते क्रिसमस कॅरल इव्हनिंग आपण घेणार आहोत, तर यासाठी देखील आपण सर्वजण उपस्थित राहावे. तसंच 14 डिसेंबर रोजी मुख्य सभेनंतर जे आहे ते आपण कपड्याचे वितरण करणार आहोत. तर ज्यांना कुणाला दान करायचं असेल, काही कपडे असतील किंवा काही घराची वस्तू असेल तर आपण जे वस्तू जे आहेत ते पोर्चमध्ये आणू शकता. प्रेझो चर्च, आणि अजून एक खास महत्त्वाची सूचना आहे, आपण डिसेंबरमध्ये फक्त क्रिसमस साजरा करतो का? तर नाही. आपण डिसेंबरमध्ये अजून अशा एका महान व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो जे नेहमी आपल्या वचनामध्ये सांगतात की काहीही झालं तरी काही होत नाही, कारण की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्यासोबत आहेत. एक अशा व्यक्ती ज्यांचा जन्म जो आहे तो पुणे सदाशिव पेठेमध्ये झाला, यासाठी की ते आपल्या बिशप पीटरजींचा आवाज बनतील आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये पोहोचतील. आणि हो, त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि घरामध्ये पोहोचलेल्या आहेत. त्यांना प्रत्येकाने वेगवेगळ्या नावाने हाक मारली. कधी कोणी त्यांना सिस्टर म्हटलं, कधी कोणी त्यांना पास्टर म्हटलं. आपण सर्वजण त्यांना लाडाने मम्मा म्हणतो. येस, अजून त्या कुणी नसून त्या आहेत डॉक्टर पास्टर पीटर जयश्री पीटर सिल्वे. त्यांचा वाढदिवस जो आहे तो आपण येत्या 14 डिसेंबर रोजी करणार आहोत. तर आपण सर्वजण आहोत ते नक्की उपस्थित राहा. आणि आपण का उपस्थित राहायचं नाही हो, त्या नेहमी आपल्यासाठी तो उपस्थित असतात, त्या नेहमी आपल्यासाठी प्रार्थना करतात. हा एक दिवस जो आहे तो आपला आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी. तर आपण सर्वजण नक्की उपस्थित राहावे. आताची जी वेळ आहे ती मी बिशप पीटरजी आणि पास्टर जयसन शेवटचं आशीर्वचन पुकारण्यासाठी पुढे बोलवतो. थँक्यू बेटा. Thank you, Lord. Thank you, Father. Lord, I thank you and praise you for this evening. प्रभू, आजच्या सायंकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. Thank you for these special nuggets that you had given to us this evening. हे आज मौल्यवान मोती जे तू आम्हाला दिलेस ना, त्याबद्दल तुला धन्यवाद. Father, प्रभू, help us to implement it in our lives. मदत कर आम्हाला की हे सगळं आम्ही आमच्या जीवनात अंगीकारून वापरावं. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद दे. They are going through the same ordeal that David went. हे सर्वजण दावीद ज्या प्रसंगातनं गेला तसल्याच प्रसंगातून जात आहेत. But we know, Father, पण आम्हाला ठाऊक आहे बापा, in all these mockings, in all these cursings, या सगळ्या मस्करीमध्ये, अपमानामध्ये, शापांमध्ये you are shaping us, Lord. तू आम्हाला आकार देतोयस. Master,
प्रभू. That's why we say, म्हणून आम्ही म्हणतो like David, दाविदाप्रमाणे maybe God allowed him to do it. कदाचित देवानेच त्याला परवानगी दिली असेल मला नावं ठेवायची. Let him do it. करू दे त्याला. My God is sovereign, माझा देव जो आहे तो साम्राज्य करताय and I will not miss my destiny. आणि मी नाही माझ्या आयुष्याचे संकल्पन दिशा चुकवणार. No critic निंदा नाही, can stop my destiny. कुठलीही निंदा आणि निंदक माझ्या संकल्पना आणि ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला थांबवू नाही शकत. Bless them, O Father. त्यांना आशीर्वादित कर, Improve them. त्यांना अजून सुधरव, Lift them up. त्यांना उचल. And in the coming days, येत्या दिवसात set a banqueting table for them मेजवानीचा मेज त्यांच्या समोर in मांड. the sight of their enemies. त्यांच्या शत्रूंसमोर मेजवानीचा मेज त्यांना मांड. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God bless you all देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. and good night. गुड नाईट.